आधी सुरुवातीला प्रार्थना घेऊन सुरू करत आहे. हो. जय श्रीकृष्ण सर्वांना. पहिल्यांदा मी माफी मागते, जरा पाहुणे आले होते अचानक, त्याच्यामुळे थोडासा उशीर झाला. सुचिताताई, सर्वांना माझा नमस्कार. अतिशय सुंदर भगवद्गीतेसाठी संघटन करणाऱ्या आपल्या सर्वांच्या लाडक्या सुचिताताई, की ज्यांनी भगवद्गीतेसाठी आपलं हे आयुष्य आता वाहून गेलेलं आहे, म्हणजे आणि त्यांच्या बरोबर त्या आपल्यालाही खूप छान मार्गदर्शन करतात सुचिताताई. मला त्यांच्या जास्त संघटन कौशल्याचं खूप कौतुक वाटतं. आणि म्हणजे ज्यांना गीता वर्गापासून ज्या 18 जणांच्या साधकांच्या ग्रुपमध्ये आपण जे गीता वाचतो त्याच्यामध्ये कित्येक जण निघून जातात, पण परत ह्याच्यामध्ये होतात. हे सुचिताताईंचं कौशल्य, अतिशय शांतपणे, अतिशय संयमाने त्या सगळं हे सुंदरपणे हाताळतात. आणि म्हणजे माझा स्वतःचा अनुभव आहे, मी तर निघून गेले होते, म्हणलं हे काही रोज आपल्याला शक्य नाही, पण ताईंनी अतिशय संयमानं आणि फार ह्याच्यानं याच्यामध्ये आता इतकी गोडी लागली या भगवद्गीतेच्या, म्हणजे रोजच्या त्या 18 पारायणाची, की आता ते आपण कधी आयुष्यामध्ये नाही सोडणार. असं हे ताईंचं व्यक्तिमत्व. ताईंना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. सर्व अभ्यासू गीता प्रेमी साधक ताईंना माझा नमस्कार. आज मी विवेचन सत्रामध्ये मनुस्मृती या ग्रंथाचा परिचय देण्याचा थोडासा प्रयत्न करणार आहे. नाही म्हणजे वेगळ्या अर्थाने बरं का. मनुस्मृती, कारण काय, मी पुढे येणारच आहे माझ्या विवेचनामध्ये ते, पण सुरुवातीला सांगून टाकते की मनुस्मृती जसं रामायण माहितीये, महाभारत माहितीये, भगवद्गीता, भागवत हे ग्रंथ जसे सर्वसामान्यांना माहित आहेत, ढोबळमानाने इतरांना, बरं, इतर धर्मियांना, तशी मनुस्मृती इतर धर्मियांना माहिती. त्याचं कारण वेगळ्या अर्थाने आहे. तर हा मनुस्मृती ग्रंथ, या नेमकं या ग्रंथामध्ये काय आहे, नेमकं हा ग्रंथ कसा आहे, आणि या ग्रंथाला एका वर्गाने म्हणजे जाळलं. मनुवादी, मनुवादी हा शब्द म्हणजे एक शिवी झालेली आहे, हे पण आपल्याला माहित आहे. तर असा हा मनुस्मृती, मनु नावाच्या ऋषीने लिहिलेला हा ग्रंथ नेमका काय आहे, नेमकं त्या ग्रंथामध्ये असं काय आहे की ती एका विशिष्ट वर्गाला, एका विशिष्ट आंबेडकरांसारख्या महान मानवाला ती जावाविषयी का वाटली. असं म्हणजे दोन वर्ग आहेत त्याच्यामध्ये. तर अगदी त्याच्यामुळे सगळ्यांना हा मनुस्मृती ग्रंथ आज माहित आहे. तर अशा या मनुस्मृती ग्रंथाची ओळख करून देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. याच्यामध्ये माझ्या मनाचं काहीही नाही. नांदेड जिल्ह्यामध्ये गोरठा नावाचं गाव आहे, उमरी तालुक्यामध्ये. तिथं दासगणू महाराजांची वस्त्र समाधी आहे. दासगणू महाराजांची समाधी पंढरपूरला आहे आणि त्यांची वस्त्र समाधी गोरठ्याला आहे. तिथले जे आमदार होते गोरठेकर साहेब, बाबासाहेब गोरठेकर, त्यांच्या माते श्री आनंदीबाई यांनी दासगणूंना तिथे आणलं. त्या भक्त होत्या फार, आणि दासगणूंची तिथं वस्त्र समाधी फार मोठं एक काय म्हणू आपण त्याला, साधना स्थान गोरठ्याला आहे. तर त्या गोरठ्याचे जे अध्वर्यू म्हणू आपण, वरदानंद भारती, तर त्या वरदानंद भारती, त्यांचा संन्यास घेतल्यानंतरचं नाव आहे, त्यांचं नाव आहे अदा आठवले. तर त्या आठवले महाराजांच्या वरदानंद भारतींनी अनेक 40-45 ग्रंथ लिहिले. आणि वरदानंद भारती असू द्या किंवा आपले स्वाध्यायाचे दादाजी असू द्या, की ह्या सगळ्यांनी काय केलं, किंवा अनेक अभ्यासक असू द्या वैदिक ग्रंथाचे, त्यांनी काय केलं की वैदिक ग्रंथात असलेलं ज्ञान सर अगदी सोप्या भाषेमध्ये लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. तर वरदानंद भारतींनी जी 45-46 पुस्तकं त्यांच्या आयुष्यामध्ये लिहिलेले, त्याच्यापैकी मनुस्मृती सभाष्य असं एक आहे, म्हणजे मनुस्मृतीची ओळख करून देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे त्या ग्रंथामध्ये. तर तो ग्रंथ मी वाचला होता. उमरीपासून जवळच आहे ते, 2-3 किलोमीटर अंतरावर. तिथल्या मठामध्ये नेहमी कार्यक्रम असतात, तिथं आम्ही जातो. तर
तो ग्रंथ वाचून मनुस्मृतीबद्दल एक गोडवा निर्माण झाला आमच्या मनामध्ये. मग आम्ही असं ठरवलं की नाही, म्हणजे मनुस्मृतीमध्ये जे आहे त्याच्याबद्दल गैरसमजच लोकांचे जास्त आहेत. मनु नावाच्या महान ऋषीने जे लिहिलं ते असं नाही आहे. त्यांना जे लिहिलं ते सगळं करेक्ट आहे. त्यांना जे अर्थात कसं काळाच्या बरोबरीनं किंवा काळाच्या ओघामध्ये काही गोष्टी बाद होतात, काही गोष्टी चुकीच्या असतात, त्या बरोबर कराव्या लागतात. तर तसं ते करणं वेगळं, पण मनुस्मृतीचा निषेध करून ते जाळणं वेगळं. तर त्याच्यामुळे ती घटना एक मनाला 25 डिसेंबर 1947 हा दिवस आहे मनुस्मृती जाळण्याचा. आणि जे वैदिक ग्रंथाचे प्रेमी आहेत, जे हिंदू धर्मीय आहेत, त्यांना त्यांच्या हृदयाला ओरखडा काढणारी, त्यांच्या हृदयाला जखम करणारी ही घटना आहे. तुम्ही एखाद्या दुसऱ्या धर्माचं, एखाद्या ग्रंथाचं एखादं पान जाळून पहा, त्याचे परिणाम काय होतात बघा. आता 1927ला आपण कोणीच नव्हतं, आपल्याला माहित नाही, किंवा आपण वाचलं तर आपल्याला कळेल की नेमकं काय झालं. तेव्हा काहीही झालेलं नाही. पण ही घटना आपल्या दृष्टीनं वाईट अशी घटना 25 डिसेंबर 1927 साली घडली आणि मनुस्मृती निषेध म्हणून जाळण्यात आली. तर काय असेल त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये असेल जातीभेद, त्याच्यामध्ये असेल स्त्रियांना दुय्यम स्थान वगैरे वगैरे. असो, ते मी पुढे करणार आहे. आता मी तुम्हाला या मनुस्मृती ग्रंथाची ओळख करून देण्याचा प्रयत्न करते. थोडंसं मागे जाऊ आपण, की साहित्य, पुस्तक, ग्रंथ यांचा समाजाच्या जडणघडणीमध्ये, म्हणजे समाजाला विचार देण्यामध्ये फार मोठा महत्वाचा वाटा असतो. ही ग्रंथे समाजाला दिशा देतात, ग्रंथे समाजाला विचार देतात, ग्रंथे समाजाचं वैचारिक पोषण करतात. त्याच्यामुळे ग्रंथांचं स्थान हे फार मोठं आहे. आता आजच्या घडीला आपण विचार केला तर आपण बघू की भारताचं स्वातंत्र्य युद्ध, भारताचा स्वातंत्र्य लढा, याच्या पाठीमागे 1857चं स्वातंत्र्य बंड म्हणा, किंवा अनेक साहित्यिकांचं साहित्य म्हणा, साने गुरुजींचं साहित्य, देशभक्तीपर साहित्य, याचा खूप प्रभाव पडलेला आहे. किंवा कुसुमाग्रजांच्या क्रांतीचा जय जयकार वगैरे अशा कवितांचा खूप त्याच्यामध्ये प्रभाव पडलेला आहे. त्याच्यामुळे आणि अगदी म्हणजे आपल्या सर्वसामान्य स्त्रियांच्या बाबतीत आपण म्हणायला गेलो तर आपल्याला रेसिपी पाहिजे असेल तर आपण लगेच रुचिरा आणू, एखादं पुस्तक आणू, त्याच्यामध्ये आपण पदार्थ बघू, किंवा व्यक्तिमत्व विकास कसा करायचा, भाषण कसं करायचं, किंवा लहान मुलांना नेमकं कोणत्या वर्षी शाळेत घालायचं, अगदी आपले याच्यातले छोटे 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 जे प्रश्न आहेत त्या सगळ्यांचा उहापोह ग्रंथामध्ये असतो. त्याच्यामुळे ग्रंथ हे खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाला दिशा देणारे ठरतात. जसं आपल्याला माहिती आहे की ज्या जगामध्ये ज्या मोठ्या मोठ्या क्रांत्या झाल्या, जसं रशियन राज्यक्रांती आहे, रशियन राज्यक्रांती जी झाली 1717 मध्ये, तर ती मॅक्झिम गॉर्कीची आई ही कादंबरी सगळ्यांना नाव माहिती आहे. त्या मॅक्झिम गॉर्कीच्या आई त्या आई या कादंबरीचं फार मोठं स्थान आहे की ती राज्यक्रांती घडवण्यामध्ये, साम्यवादी देशाचं. फ्रेंच राज्यक्रांती घडवण्यामध्ये सामाजिक करार हा रुसोचा ग्रंथ आहे, त्याचं फार मोठं स्थान आहे. तर अशा प्रकारे ग्रंथांचं स्थान हे आपल्या आयुष्यामध्ये, आता आपणच बघा ना, सुचेता ते आपल्याला भगवद्गीता सांगतात, भगवद्गीता आपल्याला म्हणायला लावतात, भगवद्गीता आहे, रामायण आहे, महाभारत आहे, रामायणातला आदर्श राम आहे, किंवा श्रीकृष्ण हा महाभारतातला आदर्श युधिष्ठिर आहे. ह्या सगळ्यांची जीवनचरित्र आपण जेव्हा बघतो तेव्हा त्याचा परिणाम निश्चितच सकारात्मक परिणाम आपल्या जीवनावर होतो. म्हणून साहित्याचं स्थान हे आपल्या जीवनामध्ये खूप मोलाचं, खूप मोठं आणि काय म्हणू आपण त्याला, अलौकिक, अद्वितीय, एकमेवाद्वितीय असं स्थान आहे. हे कोणीही नाकारू शकत नाही, ग्रंथाला कोणीही करू शकत नाही. आता बघू आपण की रामायण, महाभारत, भगवद्गीता, श्रीमद भागवत, उपनिषद, वेदांगे, श्रुती, स्मृती, पुराण, ब्राह्मण, आरण्यक, ही सगळी आपली प्राचीन ग्रंथांची, आपल्या हिंदू धर्मातल्या प्राचीन ग्रंथांची नाव आहे. या सगळ्या ग्रंथांनी आपला समाज घडवला, समाजाला योग्य दिशा दिली, समाजाला आचार विचार दिले, समाजाला जगण्याची दिशा दिली, आणि एक समाजाला एक स्थिर असं वैचारिक अधिष्ठान या ग्रंथांनी आपल्याला प्राप्त करून दिलं. हिंदू धर्मात आता आपण जेव्हा या ग्रंथांचा विचार करतो तर तेव्हा आपण थोडस जर मुळाशी गेलं तर आपल्या लक्षात येईल की हिंदू धर्मातले जे ग्रंथ आहेत सगळेच, आता हे रामायण, महाभारत, उपनिषद, भागवत, भगवद्गीता,
वगैरे वगैरे या ग्रंथांचा जेव्हा आपण किंवा वेद, चार वेद, ब्राह्मण, आरण्यक या सगळ्यांचा जेव्हा विचार करतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येते की त्याची विभागणी शास्त्रकारांनी दोन गटामध्ये केलेली आहे, दोन विभागामध्ये केलेली आहे. एकाला म्हणतात श्रुती, एकाला म्हणतात स्मृती. आता श्रुती म्हणजे काय? तर श्रुती या शब्दाचा अर्थ आहे ऐकलेलं. म्हणजे शिष्याने जे ऐकलं त्याच्या गुरुकडून तेच तो शिष्य त्याच्या शिष्याला सांगणार. तो शिष्य आणखी त्याच्या शिष्य असं करत करत जे ज्ञान पिढ्यानं दर पिढ्या चालत येतं या ग्रंथातलं ज्ञान, त्या ग्रंथांना म्हणतात श्रुती. आणि अशा श्रुती कोणत्या कोणत्या आहेत? तर आपले चार वेद ह्या श्रुती आहेत. त्याच्यानंतर ब्राह्मण, आरण्यक, हा ह्या वेदांत आहे ना. तर ह्या ह्या सगळ्या श्रुती आहेत. एक लक्षात घ्यायचं की श्रुती मधलं जे ज्ञान आहे, श्रुती अशी आपण म्हणू श्रुती कोणी लिहिली असा जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर नाही आपल्याला सांगता. श्रुती कोणी लिहिली नाही. श्रुती ही अपौरुषेय म्हणजे श्रुती म्हणजे श्रुतीमधले जे ग्रंथ आहेत सगळे चार वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद हे ग्रंथ वेदांग आहे ना. तर हे असं कोणी एकानं नाही लिहिलं. त्याला ते दैवी आहे. ते जसं सांगितलं की पिढ्यानं जर पिढ्या ते ज्ञान आलेलं आहे त्याच्यामुळे ते खूप महत्वाचं आहे. आणि आजपर्यंत ते टिकून आहे, अजूनही ते टिकून राहणार आहे. जोपर्यंत परमेश्वराचं, जोपर्यंत या पृथ्वीचं अस्तित्व आहे, जोपर्यंत मानवाचं अस्तित्व आहे तोपर्यंत ते सगळं टिकून आहे. त्यामुळे श्रुतीला खूप अनन्य साधारण महत्व आहे. आणि दुसरं असं की श्रुतीमधलं ज्ञान, श्रुतीमधल्या ऋचा किंवा त्याच्यातले मंत्र, त्याच्यातलं जी माहिती त्याच्यामध्ये कोणीही बदल करू शकत नाही. तसा तो अधिकार कोणी कोणालाही दिलेला नाही. आजपर्यंत असं झालेलं नाही. ज्याला आपण प्रक्षिप्त म्हणतो ना, की जसं ओव्यामध्ये ज्ञानेश्वरांच्या ओव्यामध्ये कोणीतरी स्वतःच्या ओव्या घुसडल्या, तुकारामांच्या ओव्यामध्ये कोणी अभंगामध्ये कोणीतरी अभंग, असं नाही झालं. तर श्रुती म्हणजे श्रुतीला धक्का लावण्याचा अधिकार कोणाला नाही. श्रुतींचं अनन्यसाधारण असं महत्व की जशी आहे तशी स्वीकारली गेली पाहिजे. तर ह्या आहेत सगळ्या श्रुती. आणि दुसरं स्मृती आपण ज्याला म्हणतो. तर ती स्मृतीमध्ये कोणते ग्रंथ येतात? स्मृतीमध्ये येतात रामायण, महाभारत, भगवद्गीता, भागवत हे सगळं. आणि धर्म धर्म हे जे ग्रंथ आहेत किंवा धर्माचा आदर हे जे ग्रंथ आहे हे सगळे येतात बघा स्मृतीमध्ये. आणि स्मृती या शब्दाचा अर्थ आपल्याला तो उच्चारल्याक्षणीच लक्षात येतो. ती स्मृती म्हणजे स्मरण. की या लोकांनी काय केलं, महान ऋषी मुनींनी ते लक्षात ठेवलं. ते ज्ञान लक्षात ठेवून ते एकमेकांना सांगत राहिले, स्मरणामध्ये ठेवलं, ते आठवलं, दुसऱ्यांना सांगितलं. आणि जोपर्यंत लेखणीचा शोध लागत नव्हता तोपर्यंत ते ज्ञान असं पुढे पुढे जात राहिलं. आणि आजही हजारो वर्षापूर्वी नव्हे लाखो वर्षापूर्वी लिहिलेले ते ग्रंथ, स्मृतींचे ग्रंथ आजही टिकून आहे. पण स्मृतीचं वैशिष्ट्य असं आहे की स्मृतीमध्ये बदल करता येतो. जसं आपली घटना आहे, राज्यघटना, संविधान, त्याच्यामध्ये बदल करता येतो काळाच्या हिशोबाने. जशी परिस्थिती येईल तसं, जशी समाज रचना जसं बदलेल तसं, समाजातले प्रश्न जसे बदलतील तसं त्याच्यामध्ये बदल करता येतो. कायदे बदलता येतात, नवीन कायदे करता येतात. तसं मनुस्मृती असो, रामायण असो. रामायणाचं तर आपल्याला माहिती, रामायणावर अनेक ग्रंथ लिहिले गेले. रामायणातले एक 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 पात्र घेऊन त्याच्यावर अनेक ग्रंथ लिहिले गेले. महाभारतावर अनेक ग्रंथ लिहिले गेले. म्हणजे बदलण्याचा अधिकार आहे, स्मृतींना बदलण्याचा अधिकार. वेदावर असं धैर्य कोणी केलं नाही किंवा ते करू शकत नाही, तसा तो नियम नाही. दुर्गाबाई भागवत माहित असेल तुम्हाला की त्यांनी किती अशी चित्रण लिहिली. महाभारतमध्ये अर्जुन, दुर्योधन अशी सगळी घेऊन त्यांनी पुस्तक लिहिली. इरावती कर्वेबाईंनी अशा अनेक महाभारत आणि रामायणावर हे ग्रंथ लिहिलेले आहेत. म्हणजे आणि स्वतःची मतं मांडलेली आहेत त्याच्यामध्ये. की मग राम असा होता, त्यांनी सीतेला असंच कसं काय अग्निपरीक्षा घ्यायला लावली, मग रामच जर असा करत असेल तुम्ही अन्याय स्त्रीवर वगैरे वगैरे असे आरोप प्रत्यारोप हे होत राहतात. आपल्या सारख्याला स्मृती स्मृती प्रेमी लोकांना आपल्याला चीड येते त्याची, पण बाकीचे लोक ते करत राहतात हे आपण पाहतो. तर बघू आपण की श्रुती ही महत्वाची मानली गेलेली आहे आणि स्मृती ग्रंथ तेवढे सुद्धा तेवढे खूप महत्वाचे मानले गेलेले आहेत. पण परिस्थितीनुसार याच्यामध्ये बदल करता येतो. ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद, ब्राह्मण, आरण्यक, उपनिषद या साऱ्या उपरोक्त ग्रंथांना
श्रुती आपण म्हणतो हे आपण आताच पाहिलं, आणि स्मृती आपण रामायण, महाभारत, भगवद्गीता आणि मनुस्मृती सारखे अनेक ग्रंथ, त्याच्यानंतर धर्मशास्त्र, धर्मसूत्र, त्याच्यानंतर आगमशास्त्र की ज्याच्यामध्ये कसं वागावं, धार्मिक विधी कसे असावेत, आपले विवाह कसे करावेत, आचरण कसं असावं, नात्यांचे संबंध कसे असावेत, हे ज्या ग्रंथातून येतं त्याला म्हणतात धर्मशास्त्र. तर हे या सगळ्यांना स्मृती म्हणतात, आणि ते कालपरत्वे, व्यक्तिपरत्वे, देशपरत्वे बदलले जातात. आता मनुस्मृती हा जो आपला ग्रंथ आहे, हा मनुस्मृती ग्रंथ अर्थातच स्मृती म्हणून मोडला जातो. आता मनुस्मृती ग्रंथाचा कर्ता कोण आहे, मनुस्मृती कोणी लिहिली, नक्की तुम्हाला सगळ्यांनाच माहित असणार की मनुस्मृती मनु नावाच्या महान अशा ऋषीने लिहिली. बरं, मनु अशा या ऋषीनं लिहिला हा ग्रंथ, पण मनु म्हणजे एक मनु कुठे, मनु असे 14 मनु होऊन गेलेत. आता आपण जेव्हा म्हणजे असं म्हणतात ना की जसं जसं ते जमीन खोदत जाऊ तसं तसं, किंवा समुद्राच्या खोल बुडी मारू तसं तसं रत्नाचं भांडार आपल्या हाती लागतं, तसं जितकं आपण खोल अभ्यास करू तितकं तितकं खूप ज्ञानाचं भांडार आपल्या हाती लागतं. त्याच्यामुळे इतक्या खोलात जाण्याचा कोणी प्रयत्न करत नाही. तर मनुस्मृती मनु नावाच्या ऋषीने लिहिली असली तरी त्याच्यामध्ये 14 मनु सांगितलेले आहेत. आता तुम्हाला हे माहिती आहे की सध्याचं जे मन्वंतर, मन्वंतर कसं म्हणतात की एका काळातून दुसरा काळ जेव्हा येतो त्याला म्हणतात मन्वंतर. आता सध्याचं मन्वंतर कोणतं चालू आहे, वैवस्वत मन्वंतर चालू आहे. म्हणजे वैवस्वत नावाच्या ऋषीने, वैवस्वत नावाच्या मनुचा पगडा त्या याच्यावर आहे, वैवस्वत मन्वंतरे आहे ना. आपण म्हणतो ना देवाची पूजा करताना किंवा संकल्प सोडताना श्रुती स्मृती पुराण फलप्राप्त्यर्थे अस्माकं सहकुटुंबानां सहपरिवाराणां वगैरे, तर वैवस्वत मन्वंतरे. तर त्याच्यामध्ये हे सध्याचं मन्वंतर वैवस्वत मन्वंतर आहे. तर तो वैवस्वत नावाचा मनु लिहिली. त्याच्यानंतर भृगु ऋषींचंही नाव येतं. आता मी ज्या ग्रंथाच्या आधारे तुम्हाला हे बोलते ते वरदानंद भारती यांचा मनुस्मृती सभाष्य हा जो ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये त्यांनी सुद्धा सांगितलेले की मी जरी अभ्यासक असलो तरी मी फार खोलात जाण्याचा प्रयत्न करत नाही, कारण त्याच्यामध्ये नुसता गोंधळ होण्याचा शक्यता आहे. त्याच्यामुळे तुम्हाला स्पष्ट असं सांगतो, असं म्हणतात स्वामीजी की वैवस्वत नावाचा मनू, त्याच्यानंतर भृगु नावाचे महान ऋषी, तो मनुच बरं का, तर त्यांनी सुद्धा या मनुस्मृती लिहिण्यामध्ये मदत केलेली आहे. ते नंतरचे बरं का, भृगु ऋषी हे नंतरचे. मग खऱ्या अर्थानं आजची जी मनुस्मृती आहे, आज तुम्ही जेव्हा मनुस्मृती ग्रंथ बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की त्याच्यावर म्हणजे भृगु ऋषी त्याचे करतायत असं आहे. पण भृगु ऋषी स्वतःला त्याचे मनुस्मृतीचा करता किंवा मी मनुस्मृती लिहिली, मी मनुस्मृतीचा लेखक आहे असं म्हणत नाही. त्यांनी खऱ्या अर्थानं वैवस्वत मनु किंवा जो मूळ मनु आहे ज्याने ती लिहिली ती स्मृती, त्यांचंच नाव ते सांगतात. आणि जे त्या मनूंनी लिहिलं, वैवस्वत मनूंनी जे लिहिलं त्यांच्या शब्दात भृगु ऋषी मांडतात. आणि त्यांनी आता बदल करता येतो माहिती आहे आपल्याला स्मृतीमध्ये, त्यांनी जे त्याच्यामध्ये नवीन टाकलं, नवीन कायदे, कारण मनुस्मृतीमध्ये सगळंच आहे बरं का, सगळंच अगदी स्त्रियांच्या हक्कापासून, लहान मुलांच्या शिक्षणापासून, कायदे संहिता, पुनर्जन्म, आता काय आपले जेवढे आपल्या ऐहिक विषय, परलौकिक विषय सगळं त्याच्यामध्ये आहे. तर ते त्याच्या संबंधी त्याने जे काही बदल केलेले आहेत, तर ते बदल सुद्धा त्याच्यामध्ये त्यांच्या त्या मूळ मनूच्या शब्दामध्ये त्यांनी सांगितलेले आहे. आता आपल्याला माहिती आहे की मनू आपला आपण असं त्याला काय म्हणतो आपण, मानव. आणि मनू या शब्दापासूनच मानव शब्द तयार झाला बरं का. इंग्रजीमध्ये मॅन हा शब्द सुद्धा तसाच आहे, म्हणजे मनू, मॅन, मनुष्य. तुम्ही जर वेगवेगळ्या भाषेचा अभ्यास जर कराल तर तुम्ही वेगवेगळ्या भाषेमध्ये मानव या शब्दाला काय म्हणतात, तर अपवाद वगळता तुमच्या असं लक्षात येईल की सगळे शब्द मनुवाचकच आहे मनुष्याला दिलेले. म्हणजे सगळ्या भाषा, कारण संस्कृत ही मूळ भाषा, संस्कृत भाषा ही सगळ्या भाषांची जननी, त्याच्यामुळं बरेच शब्द असे आहेत आपण जेव्हा अभ्यास करू तेव्हा आपल्या लक्षात येईल. तर मनु पासून मानव, आपण हे मनुचे सगळे वंशज है ना. तर अशी अशी ही मनुस्मृती, तिला भृगु संहिता असं आपण म्हणू शकत नाही, कारण ती वैवस्वत मनूने लिहिलेली आहे. आणि भृगु या ऋषींनी मनूचे जे विचार आहेत ते जसेच्या तसे मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे, कधी स्वतःच्या शब्दामध्ये, कधी मनूच्या शब्दामध्ये. तर असा हा मनूचा उल्लेख
साहित्यामध्ये किंवा या मनुस्मृतीमध्ये. आणि सध्या आपण मी आताच म्हटलं तुम्हाला की 7वं मन्वंतर सुरू आहे, वैवस्वत नाव आहे त्याचं. आणि या 7व्या मन्वंतराचं सध्या 28वं कलियुग सुरू आहे, बरं का. ते हिशोब किती जरी वाचला ना, ते ब्रह्मदेवाचं 51वं वर्ष सुरू आहे, 52वं वर्ष सुरू आहे. ब्रह्माचा एक दिवस म्हणजे चतुष्युग म्हणजे 4 युगांचं एक असं 1000 वर्षाचा तो काळ वगैरे वगैरे आहे की नाही. तर तसं आपलं हे 28वं कलियुग सुरू आहे. युगे 28 विटेवर युगा वामांगे रूपाई दिसे दुशोभा, असं आपण आरतीमध्ये म्हणतोच. तर जगामध्ये जेवढे विचारवंत आहेत त्या जगामध्ये बरं का, भारतात नाही किंवा हिंदू धर्मातले नाही, जगामधले एवढे विचारवंत त्या मनुस्मृतीचं महत्व, मनुस्मृतीचं महात्म्य, त्याची आवश्यकता आजच्या काळामध्ये किती आहे ते त्यांनी प्रतिपादन केलेलं आहे. कारण खूप अभ्यासक आहेत, जसे चीनी प्रवासी आपल्या देशामध्ये होते, इंग्लंडचं तर काय त्यांचं राज्यच होतं आपल्या देशावर 150 वर्ष, त्याच्यामुळे त्यांचेही खूप अभ्यासक झाले. ज्या गोष्टी आपल्याला ज्ञात नव्हत्या त्या त्यांनी आपल्या देशातल्या शोधून काढलेल्या आहेत. त्याच्यामुळे जगामधले जे विद्वान आहेत त्या सगळ्या विद्वानांनी मनुस्मृतीचं महत्व मान्य केलेलं आहे. आपल्या घटनेमध्ये सुद्धा, आपली जी घटना आहे त्याच्यामध्ये सुद्धा मनुच्या म्हणजे मनुस्मृतीतल्या अनेक गोष्टी, मनुस्मृतीतले अनेक विचार, मनुस्मृतीने जसं सांगितलं आचरण करायला तसं अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. आहे म्हणजे असं नाही आंबेडकरांनी घटना लिहून होते हे आपण सगळं मान्य करतो, पण आपल्याला फक्त काय सांगण्यात येतं की जगातल्या 5 मुख्य देशांचा अभ्यास केला, देशातल्या 5 मुख्य राज्यघटनांचा अभ्यास केला, त्याच्यात या राज्यघटनेचं थोडं, त्या राज्यघटनेचं असं करून करून आपलं संविधान तयार केलं असं जे म्हणतात ना, तर त्याच्यामध्ये आपलं भारतीय मनुस्मृतीतलं आचरण विचार त्या राज्यघटनेमध्ये सुद्धा दिलेले आहे असं स्वामींची सांगतात. आता बघू आपण की मनुस्मृतीमध्ये नेमकं काय आहे. तर मनुस्मृतीमध्ये मनु नावाच्या ऋषींनी म्हणून परलोक, पुनर्जन्म हा तर मान्य केलेलं आहे, सगळं थोतांड आहे, पुनर्जन्म वगैरे काही नाही असं म्हणतात, पण आपण ते सगळं मान्य, तर हे ते त्यांना मान्य केलेच आहे. आणि त्या अनुषंगाने त्यानं काही कर्म ह्या सगळ्या विधींना, श्राद्ध पक्षाच्या विधींना जास्त महत्व आहे, ते सगळं म्हणून अगदी खूप सविस्तरपणे ते सांगितलेलं आहे ना. आणि विधी निषेध सुद्धा त्यानं सांगितलेलं आहे, कर्मकांड काय करायला पाहिजे ते सांगितलेलं आहे. आपल्याला म्हणतात ना हिंदकांडालाच फार महत्व आहे, त्याच्यामुळे अनेक जण हा हिंदू धर्म सोडून दुसऱ्या धर्मामध्ये जाण्याचा प्रयत्न करतात वगैरे वगैरे. कशाला, बौद्ध धर्माचंच ते उदाहरण आहे, किंवा दलित समाजाचंच, आंबेडकरांचंच उदाहरण आहे की ते हिंदू धर्मातलेच होते पण त्यांनी तो धर्म बदलला कारण त्यांना याच्यातल्या अनेक गोष्टी पटल्या नाहीत. तर मनुचा भर या सगळ्या कर्मकांडावर तर आहेच आहे, पुनर्जन्मावर वगैरे ते त्यानं सगळं लिहिलेलंच आहे, श्राद्ध पक्षावर तर त्यांना खूप सविस्तर लिहिलं, पण तरीही मनुला आपण एकदम फार काय म्हणू आपण, त्यानं मागासलेलं किंवा फार काळापूर्वीच त्यांना लिहिलं असं काहीच नाही. अगदी त्याचे विचार, म्हटले विचार आजही तेवढे पुरोगामी आपल्याला वाटतात. पुरोगामी म्हणण्यापेक्षा आजही ते आवश्यक वाटतात, आजही ते विचार, त्या विचारांची समाजाला गरज आहे. आता स्वामीजी या ग्रंथामध्ये लिहितात की जर मनुस्मृतीचा काळाचा जर मागोवा घेण्याचा केव्हा लिहिली, जसं मी तुम्हाला सांगितली मनुस्मृती केव्हा जाळली हे मी सांगू शकले तुम्हाला, पण मनुस्मृती केव्हा लिहिली हे स्वामीजी सुद्धा सांगतात की त्याच्या फार खोलामध्ये जायचं नाही, कारण इतका सगळ्यांना गोंधळात टाकायचं नाही. लिहिली हजारो वर्षापूर्वी मनुस्मृती, आणि त्यांनी तो काळ सांगितला बघा, ख्रिस्तपूर्व 3000 वर्ष असा काळ त्यांनी सांगितलेला की तेव्हा ती ती साधारणपणे लिहिण्याच्या काळातही तेवढंच आहे. आणि त्या दृष्टीने आणखी मनुस्मृतीमधलं आणखी एक सगळ्यात ज्याच्यावर टीका केली जाते, ज्या मनुस्मृतीतल्या विचारावर टीका केली जाते असं सगळ्यात एक महत्वाचं म्हणजे वर्णव्यवस्था, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आहे की नाही, ही जी वर्णव्यवस्था आहे ती वर्णव्यवस्था नाकारली, एका वर्गाने ती नाकारली.
की ब्राह्मण श्रेष्ठ, ब्रह्मदेवाच्या मुखातून ब्राह्मण, त्याच्यानंतर बाहूतून क्षत्रिय, उरातून वैश्य आणि पायातून शूद्र. म्हणजे वा रे वा, ब्राह्मण मुखातून निघणार आणि शूद्र पायातून का? आम्ही आम्ही पायातून निघालो का? कोणी सांगितलं तुम्हाला हे ज्ञान? म्हणून हे सांगितलेलं आहे की असं असं आहे, ही वर्णव्यवस्था आहे. आणि वर्णव्यवस्था मनुस्मृतीवर मनुस्मृतीचे जे टीकाकार आहेत ते टीकाकार सांगतात, ते टीका करताना असं करतात की स्वतःच्या फायद्यासाठी, म्हणून ब्राह्मणच होता ना, म्हणून त्यानं स्वतःच्या फायद्यासाठी स्वतःला मोठेपण दिलेलं आहे. पण असं काहीच नाही. त्यानं ब्राह्मणांना खूप शिक्षा पण दिलेल्या आहेत. ब्राह्मण कोण? जो ब्रह्म जाणतो, जो ज्ञानी आहे, जो सदाचारी आहे, जो सदैव चांगलंच वर्तन करतो, ज्याच्याबद्दल कोणी तक्रार होऊ शकत नाही, जो धनाच्या मागे लागत नाही, पैशाच्या मागे लागत नाही, जो व्यभिचार करत नाही, जो मांसभक्षण करत नाही, असं म्हणजे ब्राह्मणाला खूप नियम त्यानं घालून दिलेले आहेत. ब्राह्मण होणं काही सोपं आहे का? हे सगळं त्या, आणि जर कसा ब्राह्मण वागत नसेल तर त्याच्यावर म्हणून महान शिक्षा पण दिलेल्या आहे ब्राह्मणाला. म्हणून वर्ण व्यवस्था त्यानं सांगितली, हे बरोबर आहे, ब्राह्मणाला श्रेष्ठ दिलं, पण कोणत्या ब्राह्मणाला? की जो ब्राह्मण मी आता सांगितलेले जे गुण आहेत ते ज्याच्यामध्ये आहे, तो ब्राह्मण तसा सदाचारी तो आहे. जन्म आणि वर्ण व्यवस्था ही त्यांनी जन्मावरच सांगितली आहे. टीकाकारांना उत्तर देण्यासाठी आधुनिक लोक सांगतात की नाही, ती कर्मावर आहे. की समजा एखादा चांभाराचा मुलगा आहे आणि त्याचे वडील चपला शिवण्याचं काम करतात किंवा त्यांचा जो व्यवसाय आहे तो करतात, त्याच्या मुलाला जर बुद्धी आहे, त्याला जर शिकावं असं वाटलं तर तो शिकू शकतो. नाही, तसं नव्हतं. मनूच्या याच्यामध्ये तसं नव्हतं. त्याचं कारण असं आहे की अनुवंशिक गुण आपोआप येतात. अनुवंशिक गुण, वडिलांचे गुण, आजोबांचे गुण, पंजोबाचे गुण त्या पिढीमध्ये आपोआप उतरत असतात. त्याच्यामुळे हे जे आहे की आपण हे असं करू शकतो, किंवा त्याला आपण वर्णसंकर, हे वर्णसंकर झालं. तुम्ही पुन्हा लक्षात घ्या की हे माझ्या मनाचं काहीच नाही बरं का, हे फक्त एका महान व्यक्तीचे विचार आहेत. तर वर्णसंकर मान्य नाही, मनुला मान्य नाही, किंवा विद्वानांना मान्य नाही, अभ्यासकांना मान्य नाही, हिंदू धर्मीयांच्या अभ्यासकांना मान्य नाही. तर ही जन्मावर आधारितच पाहिजे. तर एखादा ब्राह्मणाचा मुलगा आहे, त्याला बुद्धी नाहीये, त्याला शिकावंसं वाटत नाहीये, तर त्याला नाही त्याने शिकू नये असं म्हणणार नाही. तो म्हणे नाही, त्याला ते करावंच लागेल, कारण त्याचा तो जन्मजात व्यवसाय आहे. त्याचा तो जन्म, त्यानं ते करायला, त्यानं सदाचारी असायलाच पाहिजे, त्याने व्यभिचारी नसायलाच पाहिजे, त्यानं ज्ञानी होण्याचा प्रयत्न करायलाच पाहिजे, असं त्याचं म्हणणं. तर ही जी आता तर वर्णसंकर आहे, आता सध्याच्या काळामध्ये तर आपण मानतो वर्णाला अजूनही, पण बरेच जण नाही मानत. तर ही अशी जी वर्ण व्यवस्था आहे. मग ब्राह्मणाचं कर्तव्य मी तुम्हाला आता सांगितलं काय, हे सगळं ज्ञान आहे ना, सदाचार करणं, सगळ्यांना योग्य मार्ग दाखवणं, हे ब्राह्मणाचं कर्तव्य. क्षत्रियाचं कर्तव्य माहिती आहे आपल्याला की संरक्षण करणं, समाजाचं रक्षण करणं आपल्या बाहुबलाच्या उंचीवर. दुसरं जे उरात निघालेला वैश्य वर्गाला संपत्तीचा पुरवठा करणं, हे वैश्य वर्गाचं कर्तव्य आहे. आणि तर शूद्रांचं जी बाकीची जी कामं आहेत समाजात, ती कामं शूद्रांनी करायची, असं हे अशी ही चातुर्वर्ण व्यवस्था आहे. तर मग टीका होत असली तरी आता एक लक्षात घ्या, आपल्या घरातल्या घरातच की एक स्वयंपाक करणारी फारशी कामं केलेली आहेत, सगळे तिने संडास बाथरूम स्वच्छ करून आलेली आहे. तिला कोणी असं शिवणार आहे का? तिला असं शिवत नाही. स्वयंपाक करणारीला शिवतो आपण, पण तिला नाही शिवत. ती जोपर्यंत शुचिरभूत होऊन येत नाही, अगदी डोक्यावरून पाणी येऊन ती स्वच्छ होऊन येत नाही, तोपर्यंत आपण तिला शिवत नाही. तर इथे ती थोड्या वेळावरती खाऊ नाही, ती शूद्र आहे. मग समाजातला हा जो वर्ग आहे की बाकीची जी कामं करणारा, म्हणजे झाडू पोछा करणं, किंवा कचरा उचलणं, किंवा मेलेली ढोरं ओढणं, ही काही जी बाकीची जी सगळी कामं आजही काय आजही आहेच की तसं. आजही ही कामं करायला कोणीतरी लागतं, ज्ञान द्यायला कोणीतरी लागतं, संरक्षण करायला कोणीतरी लागतं, संपत्ती गोळा करायला कोणीतरी लागतं. आज मग मग मनू कुठे चुकला असं स्वामीजी विचारतात. मनूचं काय चुकलं, काय नाही निवडणं. उलट तर पहिल्या काळामध्ये, म्हणजे जेव्हा मनूच्या विचारांचा जास्त पगडा होता, वर्ण व्यवस्थेचा जास्त पगडा होता, तेव्हाची जी व्यवस्था होती ती बलुतेदार पद्धती होती. त्याच्यानंतर फार छान असं म्हणजे एकमेकांबद्दल प्रेम होतं.
म्हणजे एस्कर यायचा दारामध्ये, त्याला वाढलं जायचं, त्याच्यासाठी खास न हात लावता उष्ट न करता अगदी डाव्या हाताने न घेता सुद्धा त्याला ते दिलं जायचं, त्याच्यासाठी ते काढलं जायचं. एक प्रेमाचं असं नातं. अं, ज्याला आपण म्हणतो दलितांच्या स्त्रिया यायच्या, त्या काम करायच्या, पण त्यांना जर असं म्हटलं त्या दलितांच्या स्त्रियांना की बाई माझ्यासाठी एक ग्लास पाणी आण, तर त्या म्हणायच्या की नाही बाबा, तुम्ही ब्राह्मण लोक किंवा तुम्ही उच्चवर्णीय लोक, असं जर आहे तर आम्ही कसं तुम्हाला पाणी देऊ, आहे ना. तर त्याच्यामुळे त्या नाही आणू शकायच्या. गजानन महाराजांच्या पोथीमध्ये अनेकांनी वाचलं असेल की गजानन महाराज यांची एक मंदिराची जागा त्यांची ठरली होती निश्चित, म्हणून ते त्या जुन्या जागेतून नव्या जागेमध्ये जायला आले. ते गाडीमध्ये बसले. आता गाडीवाल्याच्या जेव्हा लक्षात आलं तर पटकन खाली उतरला की म्हणे वा महाराज तुम्ही गाडीत बसले, मला विटा, मला हे होईल ना, की मला पाप लागेल ना त्याचं. तर गजानन महाराज म्हणाले अच्छा तुला बसायचं नाहीये का, मला गाडी नाही चालवायची का, ठीक आहे. तेव्हा त्या म्हणाले चला तुझ्याशिवाय मी गाडी आणतो, आणि ते तसेच त्या मंदिराची जिथे जागा होती तिथे ते गेले. तर सांगायचं तात्पर्य की हे हा जो जातीभेद आहे याला जातीभेद म्हणत नव्हते, ती एक जाती व्यवस्था होती, आणि ती व्यवस्था अतिशय सुंदर होती. त्याच्यामध्ये दलित वर्गाला, शूद्र वर्गाला किंवा वैश्य वर्गाला असं काही वाटत नव्हतं की आम्ही हलके आहोत, कारण त्यांना मान खूप होता. म्हणजे सांगते तुम्हाला की आता असं म्हणतात की कप, की घरातल्याला वेगळा कप दिला जातो, दलिताला किंवा बाहेरून आल्याला वेगळा कप दिला जातो, का देऊ नये. आपण कोरोनामध्ये काय शिकलो बरं, आपण कोरोनामध्ये हेच केलं आपण, आहे की नाही, सगळ्यांचे वेगळे कप, त्याच्या बाहेरून आलेल्यांना वेगळं. मग कोरोनामध्ये अगदी काय हस्तांदोलन पण करायचं नाही. मग कोरोनामध्ये जर आपण हे करतो तर ही शुद्धता राहण्यासाठी त्यावेळेला जी जी व्यवस्था होती ती व्यवस्था फार आदर्श, कारण तो ऋषी होता, तो महान ज्ञानी होता, आणि त्यानं सगळ्या समाजाच्या नसा नाड्या होतो ते लिहिलेलं होतं. आता त्याच्यावर टीका करणारे बापरे बिचारे टीका करू दे, पण त्याला काय. आणि आज बघा तुम्ही, आज कुठे, म्हणजे आज असं प्रेम कुठे आहे सांगा तुम्ही, जाती जातीमध्ये प्रेम कुठे आहे, धर्माधर्मामध्ये प्रेम. त्या काळामध्ये जे प्रेम होतं त्या काळामध्ये हे होतं, म्हणजे जी आपुलकी होती एकमेकांमध्ये, ती आपुलकी म्हणजे वर्णव्यवस्थेमध्ये सुद्धा ती आपुलकी आजच्या काळामध्ये आपल्याला दिसत नाही. आणि मला असं वाटतं की सध्याच्या काळात जर विचार केला तर मनुस्मृती ग्रंथ, खरंच मी आता जसं म्हटलं तसं मनुस्मृती ग्रंथ जास्त परिचित आहे, जास्त. कारण मनुवादी असं म्हणलं की सगळ्यांना करतं, हा अरे बामण आहेत, आहे की नाही, किंवा बामण नसली तरी दुसऱ्या जाती आहेतच की आता श्रेष्ठ जाती, तर किंवा ते आहेत, आणि हे सगळे बेटे या मनूला मानणारे आहेत असं म्हणून ते सरळ अगदी टीका करायला उठतात आपल्यावर. आता आणखी एक बघा, मला एक हे की जेव्हा एखादा कार्यक्रम असतो तेव्हा सरस्वतीचं पूजन करतो आपण, कारण सरस्वती ही विद्येची देवता मानतो. पण एक गट असा आहे की नाही, सरस्वतीचं पूजन करायचं नाही, तर काय करायचं, सावित्रीबाईंचं करा. हो, सावित्रीबाई त्या महान होत्या, बरोबर आहे. सावित्रीबाई फुलेंनी खूप शिक्षणासाठी, दलितांच्या शिक्षणासाठी, सर्व स्त्रिया जातीच्या उद्धारासाठी खूप काही त्यांनी केलेलं आहे. पण म्हणून आपण सरस्वती आणि सावित्रीबाई यांना आपण एका फलानं करू शकत नाही. तुम्ही सरस्वतीचा फोटो काढा आणि सावित्रीबाईंचा ठेवा, हे नाही. सरस्वती शेवटी त्याच्यामध्ये देवत्व आहे, आणि हे श्रेष्ठ मानवत्व आहे, यांचं आपण श्रेष्ठत्व नाकारतच नाही. आणि त्याच्यामुळे ठीक आहे, किंवा हे जे काय आपण त्यांना एकमेकांबद्दल म्हणजे आकस आहे, किंवा एकमेकांबद्दल जो दुजाभाव आहे, खूप आता जितकं आपण खोलात शिरू तितकं खूपच म्हणजे द्वेष, ज्याला उच्चवर्णीय म्हणतात, उच्चवर्णीय ना, तर त्यांचा जो द्वेष आहे तो पराकोटीला आजच्या काळामध्ये पोहोचलेला आहे. पण त्या काळामध्ये तसं नव्हतं, आणि शहाणे लोक आजही नाही, शहाणे लोक आजही असा द्वेष करत नाही. किंवा काय म्हणू आपण त्याला, की आरक्षण मागत नाही, सरळ म्हणतात की नाही आर्थिक आरक्षण ठेवा. कुठे त्या काळामध्ये कुठे ब्राह्मण श्रीमंत होते का, आपण जेव्हा गोष्टी वाचतो की नाही तेव्हा एका नगरामध्ये एक गरीब ब्राह्मण राहत होता, अशी सुरुवात असते अनेक कथांची, हो की नाही. तर हे जे सगळं आहे हे सगळं म्हणजे नुसतं एखादा शब्द किंवा एखादं पुस्तक, एखाद्या पुस्तकातली एखादी ओळ. आता पूर्वी शिवाजी महाराजांना, की शिवाजी राजा होता, शिवाजी शूर होता, शिवाजी प्रजादक्ष होता, असं आपण वर्गात शिकलो पहिल्या दुसऱ्या वर्गामध्ये.
पण नाही, शिवाजी कसं म्हणलात तुम्ही, शिवाजी महाराज म्हणा, पण प्रेम आहे, एकरी एकरी म्हणण्यामध्ये प्रेम आहे की नाही. हे हा जो द्वेष आहे किंवा हे जे काहीतरी 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 असं बारीक सारीक आणि अवास्तव अवाजवी विनाकारण जे काढलं जातं, तर त्याच्यामुळे समाजाचं मन एकमेकांबद्दल धर्माधर्मामध्ये आपसामध्ये जाती जातीमध्ये इतकं अत्यंत कलुषित झालेलं आहे. त्याच्यामुळे असं म्हणण्याची वेळ येते की ती व्यवस्था चांगली होती. आता अं, हा. तर मनुवादी विचार म्हणजे भुरसटलेले विचार, मनुवादी विचार म्हणजे जुने विचार, मनुवादी विचार म्हणजे फक्त देवधर्म, सोहळं स्नानसंध्या पाळणारे, पोथी वाचणारे, आहे की ना, जातीभेद पाळणारे, स्त्रियांना दुय्यम लेखणारे, वर्णव्यवस्था मानणारे, म्हणजे मनुवादी असं जे गृहीत आहेत त्या ती जरा डोक्यातून सगळ्यांनी काढायला पाहिजे की असं नाहीये. आपण त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, त्याच्यासाठी वर्गानंतर तुम्ही जसा अभ्यास केला तसा जरी नाही तरी निदान एक मनुष्य म्हणून, एक आपण ज्ञानाचे अभ्यासक म्हणून जरी आपण तो अभ्यास केला तरी आपल्या लक्षात येईल की मनु हा सर्वथा नाही, चुकीचा तो नव्हताच. हा, कालाप्रमाणे तुम्ही हे करा, कालाप्रमाणे त्याच्यामध्ये तुम्ही बदल करा, पण मनु नावाच्या श्रेष्ठ ऋषीला स्वामीजी सांगतात की त्याला तुम्ही बाद करू नका, त्याला चुकीचं लेखू नका, हे समाजाला सांगण्याची गरज आहे. आणखी एक मनुच्या याच्यामध्ये एक हे आलेलं आहे बघा, काय की स्त्रियाला दुय्यम स्थान. काय बरं ते, न स्त्री स्वातंत्र्य मर्हती, है ना, सीता रक्षती कौमारे, भरता रक्षती यौवने, स्थविरे रक्षती पुत्रा, न स्वातंत्र्य मर्हती. की स्त्रीला कधी स्वातंत्र्य नाही झालं, एवढंच वाक्य घ्यायचं की स्त्रीला कधी स्वातंत्र्य नाही. बापरे, म्हणून काय केलं स्त्रीवर, केवढा अन्याय केला. त्याच्यामध्ये स्त्री म्हणजे फक्त दलित जातीची नाही बरं का, किंवा एका विशिष्ट जातीची नाही, सगळ्याच जातीच्या स्त्रियांवर बंधने, प्रचंड बंधने आहेत. आता आपण सगळेच जरा ज्ञानेश्वरीचा अभ्यासक आहोत, थोडं थोडं पाहून आपण आहोत, त्याच्यावर भगवद्गीता वाचतो, त्याच्यामुळे आपल्याला माहित आहे की जे काय आहे ते करेक्ट आपल्याला माहित आहे. पण स्त्रीवर खरंच अन्याय करण्याचा त्याचा हेतू होता का? नाही. न स्त्री बघा ना तुम्ही, आज आज तरी वेगळी काय परिस्थिती आहे म्हणून सांगितल्यासारखंच आहे की लहानपणी म्हणजे जोपर्यंत कुमारी आहे तोपर्यंत वडील रक्षण करतात, वडिलांना विचारावं लागतं, वडिलांचं ऐकावं लागतं, वडिलांच्या प्रभावाखाली आपण असतो. लग्न झालं की तरुणपणी म्हणजे नवऱ्याच्या प्रभावाखाली असतो, नवरा जे सांगेल ते आपल्याला करावं लागतं. ठीक आहे, आपल्याला स्वातंत्र्य असतं विचारांचं, ते सगळं सोडून आहे ना. आणि म्हातारपण झालं की पुत्राच्या हातामध्ये, मुलाच्या हातामध्ये सगळं जातं. मुलं पण नसती स्वातंत्र्य म्हणत नाही. स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ त्या काळामध्ये स्त्रीला स्वातंत्र्य नाही, स्त्रीला संरक्षण. स्वातंत्र्य याचा अर्थ संरक्षण असं की स्त्रीला सदैव संरक्षणाची गरज आहे. कुमारी असताना आहे, तरुण असताना आहे, म्हातारी झाल्यावरही आहे. आणि त्याच्यामुळं तिच्या रक्षणाकरता काय म्हणू आपण त्याला, जरा कणखर असणारा, कणखर शरीरयष्टी असणारा असा पुरुष वर्ग म्हणजे घरातला. मग ते वडील असो, ते तिचे पती असो, नवरा असो, का तिचा मुलगा असो, त्यांच्या प्रभावाखाली तिला राहणं भाग आहे. नाही तर काय होतं आपण पाहतो सध्याच्या काळात. म्हणजे स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ शहराच्या काही करा. बरं, माहित आहे तुम्हाला, परवा पुणे जिल्ह्यामध्ये 2.5 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिला मारण्यात आलं है ना. आता बघा, 2.5 वर्षाच्या मुलीवर काय बलात्कार, त्या निष्पाप लेकरानं काय केलं असेल. अशा घटना किती घडतात. तेवढं त्या आपल्यासारख्याला जिथे काळी फाटते आपल्या, तिथे त्या आईवडिलांना काय झालं असेल. म्हणजे किती स्त्रीला संरक्षणाची गरज आहे. त्याचं कारण सरळ सरळ आहे. त्याचं कारण स्त्रीची शरीर रचना अशी आहे की तिच्या मनाविरुद्ध तिच्यावर अत्याचार करता येतो. पण पुरुषाच्या बाबतीत असं नाही. पुरुषाच्या मनाविरुद्ध त्याच्यावर अत्याचार करता येत नाही, कारण निसर्गानेच दिलेलं आहे. निसर्गानं स्त्रीचं शरीर तसं बनवलेलं आहे, पुरुषाचं तसं बनवलेलं आहे. आता स्त्री मुक्तीवादी लोक काय म्हणतात, स्त्रियांनीच फक्त बाळणपणाच्या व्यथा वेदना सहन करायच्या का? मग काय, आता पुरुषांनी गर्भवती व्हायचं, शरीराची दैवी येते सगळे, त्याच्यातूनच जग पुढे येत राहिलेलं आहे. त्याच्यामुळे फालतू स्त्री मुक्तीच्या ज्या कल्पना आहेत, आणि आता पुढे मागे पडत आहेत बरं का, काही असं नाही. तर सांगायचं तात्पर्य की न स्त्री स्वातंत्र्य मागेल, याचा अर्थ की स्त्रीला सतत कोणाचं संरक्षण लागत आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काही चूक नाही.
आजच्या घडीचा जरी आपण विचार केला तरी खूप खूप घटना, केवढे बलात्कार, केवढे अत्याचार स्त्रीवर, एवढ्या स्त्रीच्या बाजूने एवढे कायदे असून सुद्धा केवढा हाहाकार माजलेला आहे तुम्ही बघा. तर हे मग जर मनूचं ऐकलं असतं, आणि त्याला कारणही आता त्याने म्हणून अगदी पोशाखाचं पण वर्णन केलेलं की स्त्रीने पोशाख कसा घालावा, किती सगळं व्यवस्थित अंगरून. आता आपल्या सगळ्या मंदिरातून बघा, शिर्डीच्या मंदिरात असो, साईच्या महाराजा मंदिरात, मोठ्या मोठ्या मंदिरामध्ये सगळं सरळ लिहिलेलं असतं की पूर्ण पोशाख घालून स्त्री असो पुरुष असो त्यांनी मंदिरात प्रवेश करायचा. आणि इथं आपण पाहतो, जेव्हा आपण कुठे एखाद्या निसर्गरम्य स्थळाला भेट द्यायला जातो, तिथं कसे पोशाख मुलींनी स्त्रियांनी घातलेले असतात, आणि त्याच्यातून मग अत्याचार होणार नाही तर काय. मग म्हणून म्हणून हे सगळं की नाही, स्त्रीचं संरक्षण जर खऱ्या अर्थानं व्हायचं असेल तर त्याच्यासाठी स्त्रीनं जे आचरण म्हणजे धर्मशास्त्रामध्ये जे सांगितलेलं आहे ते तसंच वागलं पाहिजे. ते की आता स्त्रीला बाहेर पडावं लागते, तिला उद्योगधंदे करावे लागतात, तिला नोकऱ्या कराव्या लागतात, अर्थार्जन करावं लागतं ह्याच्यासाठी, आपल्या कुटुंबाच्या पालन पोषणासाठी ती गरज बनलेली आहे, सगळं आहे. पण ते सगळं करूनही स्त्री ही मर्यादेमध्ये राहू शकते, हे आपण अनेक स्त्रियांच्या वर्तनातून बघतो. तर म्हणूनच ही अशी ही मनुस्मृती, एवढं महत्व देणारी मनुस्मृती, आंबेडकर सारखा विद्वान माणूस जेव्हा जातो तेव्हा विचार म्हणजे विचार करण्यासारखी ती गोष्ट होते. आणि ती गोष्ट त्यांच्यासाठी म्हणजे आपल्यासाठी ती गोष्ट दुःखदायक आहे, त्यांच्यासाठी ती गोष्ट गौरव असते. बाबा आम्ही एक अन्यायकारक ग्रंथ आम्ही जाळला है. आता पुढच्या मुद्द्यामध्ये सुद्धा बघा की आंबेडकरांनी मनुस्मृती का जाळली, त्याचे उत्तर सोपे आहे. मी तुम्हाला आता सांगितलं की मनुस्मृतीमध्ये जातीभेद आहे, वर्णव्यवस्था आहे, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र ही चातुर्वर्ण व्यवस्था त्यांनी मांडलेली आहे, आणि हे वर्ण कसे निर्माण झाले हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामुळे त्या सगळ्याचा फार उथळ विचार करून मनुस्मृतीला जाळण्याचा प्रयत्न झाला है ना. आता आज आणखी एक थोडासा मुद्दा म्हणजे ब्राह्मण वर्गाला शिव्या देण्याचा संभाजी ब्रिगेडवाले की शिवाजी महाराजांचे गुरु दादोजी कोणते नाहीच आहेत, कारण ते ब्राह्मण होते. रामदास स्वामींचा सुद्धा उल्लेख आपण रामदास स्वामींना मानतो, तर हे रामदास स्वामींची कुठे भेट झाली, रामदास स्वामींनी काय शिवाजीला कुठलं मार्गदर्शन केलं, हे उगाच काहीतरी म्हणजे इतकं काय म्हणू आपण त्याला, की नव्या पिढीचं मत कलुषित करण्याचा प्रयत्न, म्हणजे नव्या पिढीला गोंधळात टाकण्याचा प्रयत्न, त्यांच्यापर्यंत खरं ज्ञान, त्यांच्यापर्यंत खरी माहिती, त्यांच्यापर्यंत खरे विचार म्हणजे नुकसान करतायत ही लोक, की जे लोक असं म्हणतात ती लोक खऱ्या अर्थानं नुकसान करत आहेत सगळ्या समाजाचं, या नव्या पिढीचं, या तरुण पिढीचं. आता मी 30 वर्ष शाळेमध्ये नोकरी केली शिक्षिका म्हणून, तर मुलांना ना महापुरुष कोणता म्हटलं की शिवाजी आंबेडकर यांच्याशिवाय नावच माहिती नाही. तर याचं कारण का? याचं कारण तुम्ही अभ्यासक्रमामध्ये केलेला बदल. तेच जर मनुस्मृती त्या काळातली गुरुकुल पद्धती असती तर तुम्हाला सगळं वैदिक ज्ञान मिळालं असतं. वैदिक ज्ञान म्हणजे काय फक्त पूजेचं ज्ञान नाही आहे, त्याच्यामध्ये सगळं ज्ञान आहे, मला सांगितलं मी तुम्हाला आता. तर हे हे जे आहे संभाजी ब्रिगेडवाले जे हे करत आहेत अगदी खूप. आणि मी तुम्हाला हे पण सांगते बरं का की त्यांच्या घरातल्या बायकांना हे पटत नाही, स्त्रियांना हे पटत नाही, कारण स्त्री थोडीशी धर्मवादी विचाराची आहे. फार जरी ती फार अभ्यास करत नसेल, आमच्या म्हणजे एक म्हणे काय, वेडा पुरुष नाही शहाणीबाई नाही म्हणू द्या, नाही नाही असं म्हणतात. की जरी तसं असलं तरी फार जरी आपण त्याच्यामध्ये खोल जात नसलो तरी आपण एक श्रद्धावान आहोत. आपण श्रद्धावान लभते ज्ञान, श्रद्धावानांना ज्ञान असतं, ज्ञान लागते. तर त्याच्यामुळे त्या स्त्रियांना ह्या गोष्टी पटत नाही की देवधर्म करू नका, हे करू नका, कोणता संक्रांतीचा सणच करू नका, आणि ते कोणातरी असं यांना मारलेलं आहे ते, त्याच्यामुळे ते रक्तामुळे ते हळदी कुंकू करतात वगैरे वगैरे, गुढीपाडवाच करू नका, त्या दिवशी संभाजी महाराजांचा वध बुद्धा घडवून आणलेला आहे, तुकाराम महाराज सगळे वैकुंठाला गेलेच नाही, तर काय झालं, एका ब्राह्मणानं मंबाजी नावाच्या त्यांची हत्या केली, त्यांना असं बांधलं, वाटोळून फेकून दिलं इंद्रायणी मध्ये. बाबा बाबा बाबा,
इतके आरोप प्रत्यारोप. त्या पुण्याच्या नगरपालिकेतून दादोजी कोंडदेवांचा पुतळा हटवतात, रामदास स्वामींचा पुतळा हटवतात, रामदास स्वामींना शिव्या देतात. म्हणजे हा सगळा जो काय म्हणजे हे सगळं जे कलुषित वातावरण निर्माण झालेलं आहे, याच्यामुळे सगळ्यात नुकसान होत आहे या उमलत्या पिढीचं. जे आपल्यासारखे जरा मोठे झालेले आहेत, वयानं साठी उलटलेले आहेत, त्यांचं नुकसान नाही आहे त्याच्यामध्ये. तुमच्या उमलत्या पिढीचं, आपल्या उमलत्या पिढीचं त्याच्यामध्ये नुकसान आहे. खच्चीकरण करण्याचा प्रयत्न आहे. तर आणि यांनी सांगितलं, संभाजीनगर म्हणतात की ब्राह्मणांनी स्वतःचा शिवाजी महाराजांना हक्क नाकारला. शिवाजी महाराजांना काय आपण म्हणून राज्याभिषेक नाकारला. तर प्रत्येकाच्या मागे कारण आहे. ती कारण मीमांसा जर समजून घेतली, ती कारण मीमांसा समजून घेतली तर आपण या सगळ्याच्या बाजूने बरोबर राहू. तर मी तुम्हाला आता सांगितलं की त्यांनी ब्राह्मणाचा काही कैवार अजिबात घेतलेला नाही, कारण ते ऋषीमुनी होते, ते त्यागी होते, विरागी होते. तर त्यांनी ब्राह्मणाला कडक शिक्षा दिलेल्या आहे. म्हणजे समजा एखादा अपराध आहे, म्हणजे समजा स्त्रीवर अत्याचार केल्याचा अपराध आहे आणि शूद्रांनी तोच अपराध केला आणि उच्चवर्णीय ब्राह्मणांनी तोच अपराध केला, तर त्या ब्राह्मणाला जास्त शिक्षा आहे मनुस्मृतीमध्ये, आणि शूद्राला अगदी सौम्य शिक्षा आहे. कारण जे शहाणे आहेत त्यांनी जर असं केलं तर समाज नक्की बिघडणार. म्हणून तशा आणि कडक शिक्षा तशा झालेल्या पण आहेत त्या काळामध्ये. तर त्याच्यामुळे मनु हा ब्राह्मणाचा कैवार घेतो, म्हणून ब्राह्मणाला मोठं केलं किंवा विशिष्ट वर्गाला मोठं केलं वगैरे वगैरे असं अजिबात नाही. एक वरदानंद भारतींनी त्यांच्या त्या मनुस्मृती सभाष्य या ग्रंथामध्ये एक किस्सा सांगितलेला आहे बघा, की बाळकृष्ण बुवा इचलकरंजीकर नावाचे एक मागच्या पिढीचे फार थोर गवई होते, गायक होते, आणि ते एका मुसलमान गवयाच्या हाताखाली शिक्षण घेत होते. पण मग ते काय करायचे, माधुकरी, आता माहित आहे तुम्हाला की त्या काळामध्ये काही असे हॉस्टेल वगैरे किंवा अशा खानावळी वगैरे नव्हत्या. तर मग ते पाच ब्राह्मणाच्या घरी माधुकरी मागायचे. ते लहान होते, अगदी 10-12 वर्षाचे. माधुकरी मागायचे आणि शिक्षण घ्यायचे. तर एकदा त्यांची आणि त्या ग्वाल्हेरचं संस्थान बरं का, त्या ग्वाल्हेरच्या राजाची एका दारामध्ये भेट झाली. हा किस्सा त्या. आणि चुकून माधुकरी घेऊन येत होते ते इचलकरंजी बुवा म्हणजे आता आपण बुवा म्हणतो, तेव्हा तो 10-12 वर्षाचा मुलगा घेऊन येत होता. आणि तिकडून महाराज चाललेले होते आणि त्यांचा धक्का चुकून त्या मुलाला लागल्याबरोबर त्यांनी म्हणजे त्याला माफी मागितली, पाया पडून. तेवढ्या मोठे ग्वाल्हेरचे शिंदे बरं का, शिंदे महाराज, त्यांनी माफी मागितली की बुवा मला माफ करा आणि माझा चुकून तुम्हाला धक्का लागला आणि ती माधुकरी टाकून द्या आणि तुमची मी दुसरी व्यवस्था करतो. त्याच्यासाठी खास राजवाड्याच्या मुत्पाक खान्यामधून त्यांना रोजचं जेवणाची त्यांची व्यवस्था त्यानंतर केली गेली. सयाजीराव गायकवाडांची पण अशी अनेक उदाहरणं आहेत. अनेक संस्थांनी वेगवेगळ्या जातीचे असून सुद्धा त्यांनी त्या काळामध्ये सुद्धा ही अशी व्यवस्था पाळत होते. आता जर असं जर केलं तर आजच्या काळामध्ये किती गहजम माजेल असं केलं तर. कारण ती व्यवस्थाच तशी होती, त्याच्या पाठीमागे शुचिर्भूतता होती. तर हे सगळं करणं खूप त्या काळामध्ये आवश्यकही होतं, आजही आहे. पण थोडस संयमाने ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. म्हणून माणसाला नुसती बुद्धिमत्ता असून चालत नाही, तर ती बुद्धी कशी वापरायची, कुठे वापरायची, त्याच्यासाठी संस्काराचं फार महत्व आहे. म्हणूनच म्हणजे काय म्हणू आपण त्याला, की जन्माधिष्ठित वर्ण व्यवस्था का? कारण घराण्यातून येणारे संस्कार, पिढ्या येणारे संस्कार आपोआप पुढच्या पिढीमध्ये. आता बघा, डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, शिक्षकाचे मुलं आपले मोठमोठ्या याच्यावर जातात. तर सांगायचं तात्पर्य की बहुतेक असं होतं की आपले वडील जे करतात, आता जे घराण्यामध्ये आहे ते आपोआप ते त्याच्याने येतं, संस्काराने ते आपोआप येतं. बघा तुम्ही, अभिनेत्यांची मुलं बरोबर त्याच वाटेवर जातात, अभिनयाच्या वाटेवर जातात किंवा तत्संबंधी काहीतरी ते काम करतात, निर्मात्याचं काम म्हणा वगैरे 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 म्हणा. आहे की. तर सांगायचं की ते ह्याच्यातून वर्णातूनच येतं. तर त्याच्यामध्ये संस्काराला खूप महत्व आहे. आणि हे संस्कार ह्याच्यामध्ये आपल्याला जर द्यायचे असतील तर त्याच्यासाठी ती व्यवस्था फारच छान होती. आणि अशी व्यवस्था जी मनूने सांगितली, म्हणून हा जो काही द्वेष चाललेला आहे समाजामध्ये एका विशिष्ट वर्गाचा, तो द्वेष किती खोल आहे आणि त्याच्यामधून साध्य काहीच होणार नाही. म्हणून खऱ्या अर्थाने एक मराठा समाजाचा एक विचारवंत आहे,
मला त्याचं नाव आठवत नाही, पाटील आहे, नाव आठवतं, नाव आठवत नाही, त्याचे व्हिडिओ तुम्ही पहा. ते इतके मोठे अभ्यासक आहे की त्यांनी खऱ्या अर्थाने अभ्यास केला बघा. म्हणजे आजच्या काळात आता म्हणून तर मोठाच ऋषी होता. वर्धानंद भारती सुद्धा ऋषितुल्यच होते. पण ते जे पाटील सांगते मी तुम्हाला, त्यांनी इतका छान त्यांचे व्हिडिओ आहेत बघा या सगळ्या सध्याच्या परिस्थितीवर. ते तुम्ही पाहाल तर तुम्हाला पटेल की आपण किती चुकतो आहोत, किंवा हे जे म्हणजे ब्रिगेडवाले म्हणू आपण, किंवा जे द्वेष करणारे लोक आहेत ते किती चुकतात हे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. अं, आता बघा, आपण आताच एक मुद्दा घेतला होता स्त्रीचा. स्त्री स्वातंत्र्य, स्त्रीला स्वातंत्र्य नाही. आजही बघा ना तुम्ही की स्त्री सगळं करते, बाहेर जाते. आणि आजच्या काळात कशाला, पूर्वीच्या काळामध्ये नाही का बहिणाबाई, त्याच्यानंतर सगळ्या मुक्ताबाई, ह्या सगळ्या संत कवयित्री होत्याच की, निर्मळा, वेणाबाई. त्यांना सुद्धा म्हणजे धर्माचा अधिकार होताच की, नव्हता कुठे स्त्रियांना हे अधिकार नाही, ते अधिकार नाही वगैरे, असं काही नव्हतं. आणि आजच्या काळात ते अधिकार आपल्याला आहेतच. हा. तर आता बघा, थोडंसं आपण आजच्या काळाच्या काही वेळ झाली की मला सांगा बरं का. वेळ झाला असेल तर आपण थांबू ताई, पुन्हा कधीतरी घेऊ. नाही, घ्या ताई. सुचिता ताई. हा, घ्या, अजून थोडस घ्या. हं? आपण 4:15 पर्यंत वाढवू शकतो, काही हा प्रॉब्लेम मला, हा ठीक आहे, झालं, संपतच आलं. हो ठीक हो आहे. हो. तर स्त्री हा आजच्या काळात म्हणलं की स्त्रियांनी मागून जेवायचं, पुरुषांनी आधी का जेवायचं, स्त्रियांनी मागून का जेवायचं. आपण आता सगळ्या स्त्रिया आहोत, आपल्याला माहिती आहे की जोपर्यंत घरातल्या सगळ्यांची जेवण होत नाही तोपर्यंत आपल्याला जेवावंच वाटत नाही. म्हणजे तो आपला धर्म आहे, तो आपल्या मनाचा धर्म आहे, ती आपल्या मनाची वृत्ती आहे. मग उरलं सुरलं खाऊ, नाहीतर थोडंसं खाऊन आपण पोट भरू, पण आपण ते आपली मनोवृत्तीच तशी आहे की. तर त्याच्यामुळे हे असं का तसं का. आणि जर एखादी स्त्री स्वयंपाक करेल, स्वतःचा स्वतः ताट घेऊन जेवून घेईल आणि घरातल्या कोणाची, त्याला तुम्ही स्त्री म्हणणारच नाही. तुम्हीच नाही म्हणणार, आपणच नाही म्हणणार ते. म्हणजे आजच्या काळात तरी वेगळं काय आहे, म्हणून तरी वेगळं काय सांगितलं होतं. ओके. पोशाखाचे तसंच मी तुम्हाला मगाशी सांगितलं, पोशाख कसा भरूनच असला पाहिजे, व्यवस्थितच असला पाहिजे. मग तुम्ही पंजाबी ड्रेस घाला, साडी घाला, नऊवारी घाला, पण तो व्यवस्थितच असला पाहिजे. धन्यवाद ताई, बरेच चांगल्या कमेंट येत आहे, मला बरं वाटलं. तर ते एक आहे. आणि आणखी एक की सती जाण्याची ताक. शिवाजी महाराजांचे वडील जेव्हा देहावसन झालं, त्यांचं जिजाबाई सती जायला निघाल्या होत्या. शिवाजी महाराजांनी त्यांना अडवलं आणि सांगितलं की तुम्ही सती गेला तर आमचं कौतुक कोण बघणार. आणि या एका मुद्द्यावर जिजाबाईंचं सती जाणं राहिलं, म्हणून त्या राज्याभिषेक बघू शकल्या. पण शिवाजी महाराजांच्या पत्नी नंबर 2च्या पत्नी पुतळाबाई ह्या सती गेल्या. माहित आहे तुम्हाला हा इतिहास. तर शिवाजी महाराजांच्या 8 पत्नी होत्या, त्याच्यापैकी पुतळाबाई सती गेल्या. सईबाई फार लवकर वारल्या. सोयराबाई कारस्थानी होत्या. आणि बाकीची जी त्यांची लग्न झाली होती 4-5, तर एक माणसं जोडण्यासाठीच, पण त्या सुद्धा काही ना काही गुणी होत्या. तर सांगायचं तात्पर्य की सती जाणं हे जे काय, ती कायद्यानं बंद केली ती नंतर, समाज सुधारकांनी, महाराष्ट्रातल्या समाज सुधारकांनी ती. पण आजही बघा की पती गेल्यानंतर, पतीचं देहावसन झाल्यानंतर कुठल्या स्त्रीला जगावं असं वाटते मनातून. जगते ती, नाही असं नाही, कारण कायदा जगते ती. पण काही काही तुरळक उदाहरणं आहेत की जातात काही जणी, अगदी हार्ट फेल होऊन जातात अति ह्याच्यानं, आहे ना. नाही, स्त्री जगण्याचा अर्थ आहे, जगण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, वैयक्तिक आपलं आपलं आयुष्य आहे, ते सगळं बरोबर आहे की नाही. आज आपण तो विचार करत नाही. पण पती गेल्यानंतर खरंच मृतवत स्त्रीचं आयुष्य होतं. आज दाखवत नसतील, वरून दाखवत नाही, वरून आम्ही मंगळसूत्र घालतो, टिकली लावतो, छान साड्या नेसतो, गजरे घालतात, सगळं करतील, पण मनातली जखम ते सतत स्वतःच्या पतीसोबतच असतात. सगळं करतात, अत्याचारही सहन करतात, मानसिक अत्याचारही सहन करतात. पण हे सती जाणं नाही तर काय, वेगळं काय आहे. मग सती जाण्याची क्रूर आहे असं कसं म्हणू शकतो. या एवढं कशाला, जागतिक महिला मंडळाच्या
अध्यक्ष आहे ना, ह्याच्यामध्ये युनो युनो मध्ये म्हणजे राष्ट्रसंघ, त्याच्यामध्ये जागतिक महिला मंडळाच्या वतीनं एक आवेदन दिलं होतं. काय म्हंटल ताईंनी? हा, एक आवेदन दिलं होतं, अर्ज केला होता की जेव्हा जेव्हा युद्धाची परिस्थिती निर्माण होईल तेव्हा आम्हाला विशेष प्रकारचं संरक्षण द्या, असं कोणी इंग्लंड मधल्या, बरं का, इंग्लंड मधल्या स्त्रियांनी त्या एका अध्यक्षांनी हे केलं होतं. हा बरोबर आहे ना, मुलांना वाऱ्यावर सोडता येत नाही, तेच आहे ना. मग जसं जिजाबाईंनी सती हे केलं, जिजाबाईंनी जसे थांबल्या शिवाजी महाराजांच्या एका शब्दाखातर, तर आज आता एक नसेल तसं पण मुलांकडे बघून जगतात बायका, आहे की नाही? बरोबर आहे, ते बरोबर आहे. आणि तसंच आहे. पण सांगते तुम्हाला, मी तेच तर म्हटलं, वरून आपण दाखवत काही नाही, पण मनामध्ये मात्र त्या स्त्रीच्या अत्यंत खोल जखम झालेली असते की विधवा, पतीशिवाय, धवा म्हणजे पती, पतीशिवाय राहणं हे किती अवघड आहे. राहतो मुलांना हे करून राहतो, मुलांना उभं करायचं असतं, त्यांच्यासाठी अर्थार्जन करायचं असतं. तर हे मी तुम्हाला सांगत होते की स्त्रीला म्हणजे केवळ आपल्या हिंदू स्त्रियांना, भारतीय स्त्रियांना संरक्षणाची गरज असं नाही. आपल्याला वाटते की ते देश खूप पुढारलेले आहेत, नाही, त्यांनी सुद्धा अर्ज केला होता की युद्धजन्य परिस्थितीमध्ये स्त्रियांना विशेष प्रकारचं संरक्षण द्या. कारण काय, युद्धामध्ये म्हणजे सैन्याची हत्या होते, त्याच्यामध्ये सगळं विध्वंस होतो आणि उरतात त्या स्त्रिया मागे, मग अत्याचार त्या स्त्रियांवर होतात. आपल्याला पद्मिनीचा इतिहास माहिती आहे, राजस्थानमध्ये चित्तोडगड किल्ल्यावर जो जोहार झाला तो इतिहास, त्याच्या पद्मिनी चित्रपट, ज्या आजकालच्या मुली आहेत त्यांना जर इतिहास माहित नसेल तर त्यांनी चित्रपट पाहिला तरी त्याच्यातूनही आपल्याला बरंच समजेल की पद्मिनीनं राणा सांगा जेव्हा युद्धामध्ये पराभूत झाला, त्याच्यानंतर तिनं सगळ्या हजारो लाखो स्त्रियांसहित जोहार केला. जोहार म्हणजे यज्ञकुंड असा, सतीचे इथे सुद्धा त्याच्यामध्ये उड्या घातल्या आणि स्वतःचं आयुष्य संपवलं. कारण जर शत्रूच्या हाती जर सापडलं तर जी विटंबना होती ती कल्पनातीत आहे. म्हणून त्या म्हणजे स्त्री कुठलीही असो, भारतातली असो, कुठली असो ती हे आता हे म्हटलं, मग मी सांगितलं की स्त्रीला अर्थार्जन करण्यासाठी बाहेर पडावं लागतं, आजही पडावं लागतं, त्या काळातही पडावं लागतं. एक सावित्रीबाई फुलेंची एक कविता होती, मी शिकवली होती एका वर्गाला, की तयास मानव म्हणावे का. त्याच्यामध्ये त्या सावित्रीबाई फुले सांगतात की असं होतं, बाईला का काम करावं लागतं की नवरा काम करत नसेल तर तिला, आणि नवरा काम करत असेल तरी एक पुष्टी म्हणून पाहावं लागतं. पण सावित्रीबाई लिहिलं होतं की त्या काळात, बरं का, 150-200 वर्षापूर्वी, बाईला का तयास मानव म्हणावे का, हे त्याच्या बाईला काम करीत राही, ऐतो बा हा खात राही, पशुपक्षातही ऐसे नाही. म्हणजे आपल्या मानवामध्ये पुरुष घरात बसतात, दारूसाठी बायकोला पैसे मागतो, नाही दिलं तर तिला बडवतो, आहे ना, असतं अनेक वर्गामध्ये असं असतं. आणि ही बिचारी दिवस रात्र कष्ट करते. पण पशुपक्षातही असं नाही, ते आपल्या मानवामध्ये अशाला माणूस म्हणायचं का, असं सावित्री थोडस नाही. समानता समानता याचा फार गौरव केला जातो. मला सांगा, आपल्या घरामध्ये 2-3 मुलं आहेत, एक 35% मार्क घेतो, एक 90% मार्क घेतो, एकाला फक्त एखाद्या बिझनेस मध्ये आवड आहे, तर आपण आपल्याला आपल्या दृष्टीने किंवा समाजाच्या दृष्टीने जो जास्त मार्क घेतो त्याला लोक हे करतील की नाही, त्याचं कौतुक करतील की नाही. असं आहे, समानता कशी म्हणायची आपण याला, तर त्याच्यामुळे समानता समानता ही अशा दृष्टीने आपल्याला म्हणता येत नाही. तर त्याच्यामुळे तात्विक दृष्टीने ते बरोबर असलं तरी प्रत्यक्ष व्यवहारामध्ये समानता आचरणात आणता येत नाही. थोडंसं राहिलं तरी, तर एकच अपराध सामान्य, जसं मग ते सांगितलं तुम्हाला. हा, तर समाज हा सदा सर्व काळ सुस्थितीत म्हणजे चांगल्या स्थितीतच राहावा असं जर आपल्याला वाटत असेल, तर त्याच्यासाठी जे ब्राह्मण लोक आहेत किंवा ज्याला आपण हे म्हणतो उच्चवर्णीय, त्यांनी विद्वानच असलं पाहिजे, निस्वार्थी असलं पाहिजे, निर्लोभी असलं पाहिजे, एक सात्विक आणि विवेकी व्यक्तिमत्व त्यांनी आपलं अंगीकारलं पाहिजे. तर हे सगळं बाह्य संस्काराने निर्माण होत नाही, म्हणून अनुवंशाचा आधार त्याला घेतला जातो असं स्वामीजी आपल्याला सांगतात. आणि हे सगळे सद्गुण आहेत, हे सगळे सगळ्यांसाठी गौरवास्पद आहेत, आणि ते कसे इतरांना सुद्धा ते गुण गौरवास्पदच वाटतात, नाही की नाही. आणि त्याच्यामुळेच मनुस्मृतीमध्ये मनू जे सांगतो ते सगळं खरंच खूप विचारपूर्वक त्यानं ते सांगितलेलं आहे.
आणि हा असं नाही की त्यानं ब्राह्मणांना फक्त शिक्षा सांगितल्या, त्यानं ब्राह्मणांना काही सुविधाही दिल्या म्हणजे ब्राह्मणांनी अर्थार्जन करू नये, एखादी पूजा सांगितली की त्यांनी दक्षिणा मागू नये, जे दिलं ते स्वखुशीने घ्यावं असं त्यांनी सांगितलेलं आहे. पण ब्राह्मणाने अर्थार्जन करण्याची गरज नाही, त्याला मधुकरी मागण्याचा हक्क आहे, फक्त त्यानं ज्ञानार्जन करायचं आणि समाजाला योग्य दिशा दाखवायची असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे मनुस्मृतीची एक काय म्हणू आपण त्याला, फार त्रोटक ओळख करून देण्याचा मी एक प्रयत्न तुमच्या पुढे मांडला. आणि ही संधी मला सुचिताताईंनी दिली, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. सर्वांनी माझं शांतपणे ऐकून घेतलं आणि विशेष म्हणजे खूप छान छान कमेंट्स पण आल्या, छान छान प्रतिक्रिया आल्या. मला खूप बरं वाटलं की मी आज एक उशिरा जॉईन झाले पाहुणे आल्यामुळं आणि तुझ्याचा गोंधळ झाला. तर असो, शेवटी दासगणू महाराज सगळ्यांना माहित आहे, दासगणू महाराजांचं एक विठ्ठल स्तोत्र आहे. त्या विठ्ठल स्तोत्र त्यांनी मागितलेली मागणी आणि मनुस्मृतीतलं याच थोडस एक साम्य आहे. कारण दासगणू महाराज हे यांचे कोणाचे, वरदानंद भारती यांचे गुरु होते. तर त्यांनी ते एक विठ्ठल स्तोत्र आहे, त्या विठ्ठल स्तोत्राचं मी वाचन करते आणि मग माझं हे विवेचन संपवते. धन्यवाद. तेवढे एकदा ऐका. आता बघू आपण विठ्ठल स्तोत्र दासगणू महाराजांनी लिहिलं. दासगणू महाराज हे स्वतःला सकल संत चरणगज म्हणजे मी सगळ्या संतांच्या पायाची धूळ आहे असं म्हणत होते. आणि त्यांनी अनेक संतांची चरित्र लिहिली, 40-45 संतांची चरित्र त्यांनी लिहिलेली आहेत. अगदी त्या त्या ठिकाणी जाऊन अभ्यास करून विठ्ठलाचे फार मोठे भक्त, साईबाबांचे भक्त आहे ना. दासगणू महाराज खूप दासगणू महाराजांचा इतिहास खूप मोठा आहे, छान. तर त्या दासगणू महाराजांचं विठ्ठल स्तोत्र एकदा मी वाचते. राष्ट्रदैन्य वारतार भाविका प्रति सदा, राष्ट्रदैन्य वारतार भाविका प्रति सदा, ब्राह्मणाची या निवार दुःख दैन्य आपदा, राष्ट्रदैन्य वारतार भाविका प्रति सदा, ब्राह्मणाची या निवार दुःख दैन्य आपदा, देई क्षत्रियास शौर्य भीरुता निवारुनी, वैश्य शूद्र ठेव सुखी संपदे सदेवनी. बघा काय मागतात विठ्ठल स्तोत्रामध्ये, वैश्यांना शूद्रांना संपत्ती दे, संपत्ती दे, त्यांना सुखी ठेव. ब्राह्मणांना संपत्ती नाही पाहिजे, वैश्यांना शूद्रांना आहे ना. देही क्षत्रियांना शौर्य, देही क्षत्रियास शौर्य भीरुता निवारुनी, वैश्य शूद्र ठेव सुखी संपदेस देऊनी, स्थान वर्ण संकरास्त्र मात्र एतुले न दे. वर्ण संकराला स्थान नको, वर्ण संकर नको. बघा, स्थान वर्ण संकरास मात्र एतुले न दे, जाती शुद्ध राखुनीच एकी शीघ्र होऊ दे, जाती शुद्ध राखुनीच एकी शीघ्र होऊ दे. जाती जाती मधलं प्रेम पूर्वी जसं होतं तसं आणायचं असेल तर वर्ण संकर अजिबात नको. आर्यभूस मानिलेस प्रिय तूच श्रीहरी, आर्यभूत म्हणजे आपली भारतभूमी, आर्यभूस मानिलेस प्रिय तूच श्रीहरी, तीच काय लोटिलीस आज दुःख सागरी, तीच काय लोटिलीस आज दुःख सागरी, धर्मरीत भात आमुची न जावी मोडली, हीच गोष्ट मुख्य, हीच गोष्ट मुख्य यात पाहिजे सतीवती दिली. है ना. परत एकदा वाचते. धर्मरीत भात आमुची न जावी मोडली, हीच गोष्ट मुख्य यात पाहिजे सती दिली, स्थान देश मत्सरा मिळवून आमुच्या मनी, स्थान देश स्थान देश मत्सरा मिळवून आमच्या मनी, हिंदवासिया सुखी करी तूच सर्व बाजूनी, हिंदवासिया सुखी करी तूच सर्व बाजूनी. नमस्कार. जय श्री कृष्ण. खूप खूप जय श्री सुंदर ताई, कृष्ण ताई. खूप सुंदर अगदी. याच्यामधून तुम्ही पूर्णपणे नुसतंच ग्रंथाची आपल्याला रचना सांगितली नाही, मनुस्मृती ग्रंथ काय आहे, तर सध्याची जी सामाजिक परिस्थिती आहे याबद्दलही प्रकाश टाकलेला आहे. आणि खरंच हा ग्रंथ किती वाचण्यासारखा आहे आणि प्रत्येकाने अभ्यास केला पाहिजे ह्या ग्रंथाचा. असं जे मी सांगितलं ते खरंच इतकं सुंदर वाटलं की मनुस्मृती ग्रंथ पूर्ण काय आहे आणि कशा पद्धतीने आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे
यामधून उलगडले आम्हाला पूर्णपणे. खरंच छान, अगदी खूप छान. धन्यवाद. मनुस्मृतीबद्दल आपल्याला माहिती म्हणजे ऐकलेलं होतं, माहिती नाही. तर चौथ्या अध्यायात भगवंतांनी सांगितलंय ना, मी हा उपदेश सूर्याला सांगितला, सूर्याने विश्वांकुला आणि विश्वांकुनी मनूला सांगितला, हा मनू. आणि बरोबर. बरोबर तुम्ही माहिती अगदी छान सांगितली, बरोबर 14 मनू बरोबर. तितके मन्वंतर. आणि परत भृग ऋषीचं सांगितलं तर ते भगवंत शांती शोधायला गेले, आधी शिवाकडे गेले. तर शिवाला विचारलं तर शिवाला राग आला, ब्रह्मदेवाला वाईट वाटलं. आणि मग भगवंताला काय केलं, गेलं डायरेक्ट विष्णूच्या छातीवर लाथ मारली. तरी ते म्हटले हे गुरु आहे, माझे गुरु समान आहे. तर खरंच. हा त्यांनी ते हा दुःख मानून नाही घेतलं, म्हणून शांतीचा पुरस्कार हो. विष्णूला दिला. आणि ते भृगु ऋषी. आणि मनू हे पण म्हणजे नंतर मानवच ऋषी खरंच. म्हणायचंच त्यांना, कारण त्यांना भगवंतांनी हा भगवद्गीतेचा उपदेश दिलेला आहे. आणि अर्जुन विषाद योग पहिला अध्याय, तर त्याच्यात भगवंतांनी वर्णसंकराचं किती सुंदर उदाहरण दिलेलं आहे. काही गोष्टी वादग्रस्त आहेत, काही लोकांना बरोबर. आवडत नाही, पण वर्णसंकर सांगितलेला आहे. आणि आजच्या मितीला जे हे खून होतात किंवा एकमेकाला मारून टाकतात, बाई कुणाच्या नादी लागून प्रियकराच्या नादी लागून नवरा हा. मारते, नवरा कुणाच्या तरी नादी लागून बायको मारतो, हे हे वर्णसंकरच आहे. हे म्हणजे प्रेमापोटी कोणत्या तरी समाजाच्या विरुद्ध हे असं प्रेम करून आणि अडाणीपणा करून किंवा मग स्वैराचार म्हणायचं याला, असं करून हे मग अर्जुन भगवंतांनी पूर्ण विरोध केला. म्हणून अर्जुन विषाद योग मध्ये ते 3-4 हे सांगितलेले. अर्जुन भगवंताला प्रश्न विचारतो, अरे मी जर युद्ध केलं आणि ह्या स्त्रिया आम्ही पुरुष म्हणजे मारले जातील, आणि आम्ही मारले गेले की ह्या स्त्रिया काय होतील, विधवा होतील. आणि विधवा झाल्यावर ते स्वैराचार करतील, ते इतर बरोबर. लग्न करतील, त्यांच्यापासून संतती होईल. आणि मग ती संतती झाली तर आपला जो धर्म आहे, आपलं जे हे त्यांचं काय होईल, विनाश होईल. म्हणून मग अर्जुन युद्धाला तयार नाही. म्हणजे ह्या तर त्या काळात विचार केलेलाच आहे या सगळ्या गोष्टीचा. दुसरा एक तुमचा पॉइंट म्हणजे तुम्ही सांगितलं विधवांचं किंवा स्त्रीचं स्वातंत्र्य. तर राजा राममोहन राय यांनी काय केलं, विधवा विवाह आणि सतीची चाल दोन्ही बंद केलं. सतीची चाल इंग्रजांनी बंद केली का कुणी ना, त्यात काय होतं, ह्या ज्या विधवा व्हायच्या, सती म्हणजे कसं, नवरा गेल्यावर जी राहते ती ती विधवा, ती राहिली तर विधवा आणि त्यांच्याबरोबर गेली तर सती. तर मग शिवाजी महाराजांचे छोटे होते ते, जिजामातांना त्यांनी जाऊ नाही दिलं. पण जेव्हा पुतळाबाई सती गेल्या तेव्हा परिस्थिती काय होती राजकीय, साईबाई गेलेल्या होत्या, सोयराबाईंचं भरपूर कारस्थान होतं. संभाजी राजांना त्यांनी मुलासारखं सांभाळलेलं होतं. आणि त्यांना माहित होतं शिवाजी राजांसारखं राज्य आता चालणार नाही. आणि त्या सात्विक सज्जन होत्या, मी हे काहीच पाहू शकणार नाही. मग त्यांनी शिवाजी महाराज गेल्यावर त्यांचे जोडे घेऊन सती गेल्या. करेक्ट. ज्याच्यात शिवाजी ताकद नाही ते सती गेलं. आणि ज्या विधवा आहे, तर राजा राममोहन राय यांनी का चाल बंद केली, तर ज्या स्त्रिया होत्या घरातल्या, आणि ब्राह्मण समाज धरायचंच नाही आपण, ब्राह्मण क्षत्रिय हे धरायचंच नाही. त्या घरातले जे कर्ते पुरुष होते ते काय करायचे, ह्या विधवा स्त्रियांवर ह्या मुली असायच्या 70 वर्षाचा जठर विवाह असतील, हे असतील, ह्या मुली 65 वर्षाचा नवरदेव, 50 वर्षाचा माणूस, त्यांनी लग्न 16 वर्षाच्या, 13 वर्षाच्या, 12 वर्षाच्या मुलींशी करायचं. आणि मग त्यांनी ते लग्न केलं का हा मेला की मग त्याच्या घरातले जे कर्ते असतील, सासरे असतील, दीर असतील, हे त्या मुलींवर अत्याचार करायचे. आणि आपण ब्राह्मण ब्राह्मण म्हणतो, तर त्यांच्या घरात सुद्धा स्त्रियांना ह्या यांच्यापासून दिवस गेले. ते दिवस गेले की मग त्यांच्या घरात आड असायचा, आडात लोटून द्यायची, नाही तर काहीतरी विष पाजायचं, ते बाहेर आलं नाही पाहिजे. म्हणजे यांची इज्जत नाही गेली पाहिजे, आणि ती मुलगी आमच्या घरात सुरक्षित आहे. म्हणून त्या काळात काय करायचे, मुली माहेरी नेऊन जायचे. मग ह्यांनी काय सांगितलं, एवढा अत्याचार होण्यापेक्षा पुनर्विवाहाला मान्यता दिली, विधवा पुनर्विवाह, त्या कुठेतरी सुरक्षित तरी राहतील. म्हणून त्यांना काय केलं, त्यांनी ती मान्यता दिली आणि हे केलं. आणि विधवेचं म्हटलं तर काही गोष्टी आता आपण म्हणतो, काही गोष्टी वादग्रस्त आहे, हे जाती प्रमाण, हे काय आपल्याला शूद्र क्षत्रिय वैश्य भगवंतांनी भगवद्गीतेत इतकं सुंदर सगळं सांगितलेलं आहे. कोणाला कोणते अधिकार दिलेले, कुणाला काय कोणते दिले. तुम्ही म्हटलं तसं ब्राह्मण कुळात जन्माला आला आणि तो जर ब्राह्मणाची संध्याच करत नसतं, त्याचे जर नियमच पाळत नसेल, आणि बरोबर. संतांनी काय सांगितलं, आपण पांडुरंगाचं तुम्ही शेवटी भजन म्हटलं, पांडुरंगाचे जे संत परंपरे ते सगळ्या धर्माचे जातीचे, त्यामुळे तिथं ब्राह्मण धरायचाच नाही. ब्रह्म जाणे तो ब्राह्मण, जो भगवंताला, वेदाला, मनुस्मृतीला यांना अनुसरून जो वागतो, मग तो कोणत्या धर्मातला असून कसा असू, तर तो ब्राह्मण सांगितला. मग चोखा मेळा असो, ढोरे ओढणारा, हे कुंभाचा अंबार असो, कुंभार असो, सगळे असो, पर म्हणजे मोमीन
मुसलमान, कबीर, हे सगळ्यांना. पण मग तुमचं चरित्र महत्वाचं सांगितलं, मनुस्मृती. आणि पुढं काय केलं यांनी फक्त तो शिक्का जातीचा धरला. आम्ही ह्या जातीचे ना, आम्ही ते श्रेष्ठ आहे, कर्माला महत्व नाही दिलं. असं झालं. आणि असं हे करता करता हे अशी हे तर तुम्ही खूप सुंदर माहिती दिली आम्हाला, पण मनुस्मृतीची माहिती कळाली. म्हणजे हे होती काय आहे हे. आणि विरोध करणारे कसे करतात, स्वतःच्या सोयीनुसार करते. हे मनुस्मृती ते स्त्रीला अधिकार नाही. आज स्त्रीला अधिकार देऊन काय केलंय तुम्ही? किती स्वैराचार वाढलाय. आणि त्या काळात जी स्त्री कोंडलेली होती तिच्याकडं अर्थार्जन नव्हतंच, तिला नोकरी नव्हती, जास्तीत जास्त कुठं कामाला जाईल, नाही तर माहेरच्या भरोश्यावर राहील. मग तिथं पण तिच्यावर परत अत्याचार व्हायचे, तिच्या मुलांवर अत्याचार व्हायचे. आणि आपण हे जोर म्हणतो हे राणी पद्मावती, तिला त्या राजपूत घराण्यात कसं होतं, सोय झाली तर मुसलमानांबरोबर सुद्धा हे करून द्यायचे, राज्य वाटावून वाचण्यासाठी. जसं अकबर आणि जोधा आहे ना, तसं. मग त्यामुळे तिने ओळखलं हे आपल्यावर हे होणार आहे, एवढ्या स्त्रियांचं हे होण्यापेक्षा यांनी हे केलेलं बरं. पण जेव्हा श्रीकृष्णाने धामाला गेले, श्रीकृष्णाचे झालं, त्या स्त्रियांना अर्जुनाला सांगितलं सांभाळ, तरी काही हे केल्या गेल्या आदिवासींकडून. म्हणजे असे स्त्री सांभाळणं हेच आपलं स्त्रीधन आहे. आणि आजच्या जगात जर तेवढं तुम्ही जर सांभाळू शकत नसले तर काही हे नाही ना. आणि तेच सांभाळता येईना आता ह्या सगळ्या परंपरेत. खरंच आहे. जय विद्याताई, श्रीकृष्ण. तुमचं पण खूप छान विवेचन आहे तुमचं. म्हणजे हे काय म्हणतात त्याला, ऐकू छान विचारसरणी. भाष्य, प्रत्येक गोष्टीवर छान भाष्य करतात. अगदी ऐकावंसं वाटतं त्यांचं पण. अहो ते ताई म्हणतात तसं लक्षात राहतं. हे 11वी शाळेत शिकलेलं आहे थोडं, रानडेंचं आणि यांचं. बरोबर आहे. हो. छान आहे. आणि सकारात्मक विचार करायचा नेहमी. बरोबर. छान झालं आज मनुस्मृतीचा. माझ्याकडे आहे पुस्तक हे, मी नक्की हो पुन्हा का? उघडेन त्याला. हो, थोडं छान. हाताळलं होतं. Good. आणि नेमकं हेच आहे, वरदानंद भारतींचंच आहे माझ्याकडे. हो का? मग काय प्रॉब्लेम. हो हो, वाचेन मी. आणि नक्की त्यातले वाचा. बरेचसे तुम्ही हे सखोल अभ्यास आहे तुमचा, बरेचसे हे सांगितले. छान. धन्यवाद ताई, धन्यवाद. अभ्यास वगैरे नाही आहे आपलं. काही सांगितलं मी ताईला, अभ्यास वगैरे नाही आहे, जसं असेल. हे ना गोरठ्याला मिळतं ताई. गोरठा हो, हो, गोरठ्याला हो. मिळतं, पुण्याला पण हो. मिळतं. पुण्याला पुण्याचा पत्ता मी सांगते, ग्रुपवर टाकल मी. पुण्याला मिळतं. बरोबर. नांदेडला पण मिळते, आणि नांदेडला मला गिफ्टच आलेलं आहे, त्याच आहे, वरदानंद भारतींचंच आहे. नांदेडला पण मिळतो. मग काही मी नाही. पुण्यात हा. राहते. पुण्यामध्ये कुठे मिळेल हे सांगाल? हो, सांगते मी तुम्हाला. पुण्यामध्ये आहे ते, म्हणजे माझ्याकडे पत्ता आहे, मी ग्रुपवर टाकते ताई. हा. बरं, आणि कोणाचं घ्यायचं ते सांगा, कारण हा, अनेकांनी पीडीएफ आहे गुगलवर. अनेकांचं नाही. हे पहा, वरदानंद भारती, अलीकडचं अभ्यास पूर्ण आहे. अनंतराव आठवले, आणि त्यांचं संन्यासाश्रमाचं श्रमानंतरचं नाव आहे वरदानंद भारती. वरदानंद भारती पुण्याचेच होते. पुण्यातल्या एका हो. कॉलेजमध्ये ते संस्कृतचे प्राध्यापक होते. तर पुण्यामध्ये पण त्यांचं खूप हे आहे. सुरू आहे, त्याचा राग येतोय. त्याच्यामुळे आता आपणही वाचावी मनुस्मृती काय आहे म्हणून. नाही, निवांत फार मोठा ग्रंथ आहे बरं का तो. मी जे भारत अगदी हो. शॉर्ट झालं आपलं, पण खूप मोठा ग्रंथ आहे तो. निवांत वाचण्यासारखाच आहे. त्याच्यामध्ये अगदी. सगळे गैरसमज दूर होतात. हा. हो ना. माझे वाचन चालूच आहे सध्या. निवांत वाचण्यासारखा ग्रंथ आहे. त्यांनी अगदी एक एक श्लोक घेऊन, म्हणजे त्याच्यावर टीका कशी झाली आणि ती टीका कशी चुकीची आहे, असं छान सांगितलेलं आहे. मस्त. हा, ते मनुस्मृती एकदा आपण वाचावीच. हो. नक्की खूप नक्की छान वाटलं प्रत्येकाने वाचावी. नंदाताई. हा. खूप छान वाटलं, खूप छान, खूप हा. सुंदर. पण आम्ही शेवटी ऐकलं. तुम्ही आम्हाला अगोदर अरे, कळवलं असतं तर आमच्या ऐकलं वीर बाई आहेत हो या. वीणबाई. नाही, रेकॉर्डिंग हे मला आवाज त्याचा ओळखीचा वाटायलाय मला. अरे बापरे. रेकॉर्डिंग व्हिडिओ मध्ये हो, पूर्ण हो. आहे. रेकॉर्डिंग व्हिडिओ मध्ये येतं. आता हो, छायाताई हो. कुलकर्णी सुद्धा मी पहिलेपासून पूर्ण ऐकलं. आता ह्यांचं पण थोडं देवं व्रजप्रियं धर्म संस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं.